नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यावरती आणि त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या सगळ्या आरोपावर. जर इतके दिवस हे सगळे आरोप सुरू होते, मग भाजप नेतृत्व थेट कारवाई करायला का धजत नव्हतं आणि इतके दिवस का घालवले आणि खडसेंना अज्ञातवासामध्ये जाऊन सगळे पडद्याआडचे संवाद का करावे लागले, हाही प्रश्न इथं उपस्थित होतो. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये भाजप सरकारवरती, भाजप सरकारमधल्या मंत्र्यांवर जे भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत, त्यातला खडसे हा पहिला बळी ठरला का, हा देखील इथे मुद्दा उपस्थित होतो. पण या निमित्तानं जेव्हा आता दुसऱ्या पक्षातले नेते, विरोधी पक्षातले नेते ओरड करतायत की भाजपमधल्या बहुजनवादी नेत्यांवरती एक प्रकारचा हा अन्याय आता सुरू झालाय, त्यामुळे असे प्रश्न उपस्थित करणं हे हितावह आहे का, याही मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर खडसे या सगळ्यातून बाहेर पडले, मंत्रिमंडळातून आता बाहेर पडतातच आहेत, राजीनामा त्यांनी दिलेला आहे, याचा पक्षावर किती परिणाम होईल, किती अडचणी पक्षाच्या वाढतील की खडसे मंत्रिमंडळाच्या बाहेर राहून पक्षासाठी डोकेदुखी ठरतील, हाही मुद्दा असणार. त्यामुळे तीन प्रश्न महत्त्वाचे घेऊन आपण चर्चा करतोय. पहिला प्रश्न आहे की खडसेंच्या रूपात भाजप सरकारमधला भ्रष्टाचाराचा पहिला बळी गेलाय का. दुसरा प्रश्न असेल की भाजपमध्ये बहुजन नेतृत्वावर अन्याय होतो या आरोपात तथ्य आहे का. आणि तिसरा प्रश्न असणार आहे की खडसेंसारख्या जनाधार असलेल्या नेत्याला मंत्रिमंडळाबाहेर ठेवणं पक्षासाठी डोकेदुखी ठरेल का. या तीन प्रश्नावरती आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये IBN लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे सर आहेत. आपल्यासोबत अंजली दमानिया, ज्यांनी या सगळ्यावरती ठिकठिकाणी जाऊन आरोप करून उपोषण देखील सुरू केलं होतं, आझाद मैदानातून ते आपल्यासोबत आहेत. अतुल लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, नागपूरहून आपल्यासोबत आहेत. केशव उपाध्याय आपल्यासोबत आहेत, भाजपचे प्रवक्ते. आणि आपल्यासोबत येणार आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजीव वाघमारे. आपल्यासोबत पुण्यावरून असणार आहेत IBN लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे सर देखील. मला सुरुवात अंजली दमानिया तुमच्यापासून करायची आहे या चर्चेमध्ये. भ्रष्टाचाराचा भाजप सरकारमधला खडसे हे पहिला बळी ठरला असं म्हणायला आता इथं स्पष्टपणे वाव आहे. नाही, नक्कीच पहिला बळी म्हणण्यापेक्षा हे केव्हाच व्हायला हवं होतं, ते आत्ता झालं असं मी म्हणेन. आणि त्यात मला खरंच व्यक्तिशः खडसेंविरुद्ध काही नाही, पण भ्रष्टाचाराविरुद्ध मात्रच नक्कीच लढावंसं वाटतं. तर आमचं म्हणणं फक्त हेच होतं की बाबा, आमच्याकडे जे पेपर्स आहेत ते आम्हाला यंत्रणेला द्यायचे, तर तुम्ही आम्हाला त्याची संधी द्या की त्याची इन्क्वायरी लावा आणि जर ते निर्दोष असतील तर त्यांना सगळी मंत्रिपदं परत देण्यात यावी. आम्ही जर खोटे आरोप केले असतील तर आमच्यावर कारवाई व्हावी आणि जे खरं आहे ते जनतेपुढे यावं. कारण मला कुठेही असं म्हणायचं नाही आहे किंवा कोणाला व्यक्तिशः अगदी टार्गेट करायचं नाही आहे. कारण मी जेव्हा जेव्हा बोलते की अजित पवार असो, तटकरे असो, सिंचन घोटाळा असो, जेव्हा जेव्हा मी बोलले तर हेच का आणि तेच का असं मला विचारलं जातं. भुजबळांवर जेव्हा 4.5 वर्ष केस लढलो, उभं राहून कोर्टात लढलो, तेव्हाही मला विचारलं गेलं की तुम्ही बहुजन समाजाच्या विरोधात आहात का, की तुम्हाला काय तुमचे टार्गेट्स आहेत. कुठलेही टार्गेट नाही, मला फक्त 2 जातीपाती येतात, एक म्हणजे भ्रष्ट आणि एक म्हणजे सिद्धांतवादी. जर तो भ्रष्ट असेल तर त्याच्या विरुद्ध कुठच्याही जातीचा असो, कुठच्याही समाजाचा असो, मी ठामपणे एवढंच म्हणेन की आम्ही पेपर्स काढू, त्या पेपर्सची चौकशी झाली पाहिजे आणि त्यात दोषी असतील तरच त्यांना शिक्षा झाली पाहिजे, एवढंच आम्हाला म्हणायचं आहे. महेश सर, काय म्हणाल की आता ज्या प्रकारे खडसेंचा हा पहिला बळी गेलाय, या निमित्तानं काय वेगळी चर्चा भाजपच्या बाबतीत आता सुरू होईल. नाही, निश्चितच पार्टी विथ अ डिफरन्स असं सातत्याने ज्या पक्षाने स्वतःचा प्रोजेक्शन केलं होतं, स्वतःची प्रतिमा लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला होता. नरेंद्र मोदी यांनी सातत्याने न खाऊंगा न खाने दूंगा अशा पद्धतीने आपली भूमिका लोकांच्या समोर मांडलेली होती. विशेषतः 2014च्या आणि म्हणजे लोकसभेच्या आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका ज्यावेळेस महाराष्ट्राने जवळून बघितल्या, त्या निवडणुकांमध्ये भाजपचं एकच बोधवाक्य होतं, ते म्हणजे आम्ही तुम्हाला भ्रष्टाचार मुक्त शासन आणि प्रशासन देणार आहोत आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला मतं द्या. ही जी त्यांची मागणी होती, त्या मागणीनुसार ते वागलेत का, याचं उत्तर या कारवाईने दिलेलं दिसतंय. कारण जर त्यांनी तशा पद्धतीने लोकांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली असती तर ही पाळी भाजपावर आली नसती. आज भाजपाने काही म्हटलं तरी त्यांना तोंड लपवायला जागा उरलेली नाही, हेच या निमित्ताने सिद्ध झालेलं आहे. कारण किरीट सोमय्यांनी स्वतः म्हटलेलं आहे की आमच्या पक्षाने सखोल चौकशी केली या सगळ्या आरोपांची
आणि त्यानंतर ही कारवाई झालेली आहे. मी आता पुढच्या याची वाट बघतोय की जर सखोल चौकशी करून कारवाई झाली असेल तर भारतीय जनता पक्षाने काय चौकशी केलेली आहे याचं सगळं म्हणजे ते सगळे डॉक्युमेंट्स लोकांसमोर खुले झाले पाहिजेत. कारण तिथे पारदर्शीपणा जर भाजपच्या नेतृत्वाचा त्यांचं ते बोधवाक्य असेल तर पारदर्शीपणे या सगळ्या सखोल चौकशीचे निष्कर्ष लोकांसमोर मांडले पाहिजेत. अगदी खरे, पारदर्शीपणे सगळे निष्कर्ष समोर मांडले पाहिजेत. राजू वाघमारे, काय वाटतं तुम्हाला की ज्या प्रकारे गेले काही दिवस आरोप होत होते, हे आरोप माहिती असून देखील पक्ष खडसेंना पाठीशी घालत होता, एकीकडे रावसाहेब दानवे म्हणतात की होय भाजप त्यांच्या पाठीशी आहे, त्यांच्यावर झालेले आरोप हे सगळे बेबुनियाद आहेत, त्याला काही अर्थ नाही आहे, या आरोपाला कुठेही तथ्य नाही असं ते म्हणतात, आणि दुसरीकडे मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा स्वीकारतात, याला काय म्हणायचं? राजेंद्रजी, याला एकच म्हणायचं की ते म्हणतात ना की मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली, असं एक ते मराठी फार गावाकडची ती म्हण आहे, त्याच्यातला बीजेपीचा हा प्रकार आहे की आपण जे काय करतोय ते भ्रष्टाचार करत नसून आपण फार स्वच्छ आहोत आणि चांगल्या पद्धतीने काम करतोय. या छबीवर जे उभं होतं भाजपचा डोलारा, तो डोलारा आता पूर्णपणे कोसळलेला आहे. सोमय्या एका बाजूला म्हणतात की पक्षाने त्याची चौकशी केलेली आहे आणि पक्षांनी आम्ही त्याचा निर्णय घेऊ असं म्हणत होते सोमय्याजी. दानवे साहेब एका बाजूला म्हणतायत की खडसे साहेब निर्दोष आहेत, नैतिकतेला धरून त्यांनी राजीनामा दिलाय. अहो, या बीजेपीकडे नैतिकता आहे का? तुम्ही सुषमा स्वराजांचं घ्या प्रकरण, वसुंधरा राजेंचं घ्या, स्मृती इराणीचं घ्या, महाराष्ट्रामध्ये पंकजा मुंडे घ्या, त्याच्यानंतर तुम्ही विनोद तावडे घ्या, आणि आता खडसेजी घ्या, आपल्या बापटांचं डाळीचं प्रकरण घ्या. कसली नैतिकता? नैतिकता कशाला म्हणतात की ज्यावेळी तुमच्यावर आरोप येतात, सकृत दर्शनी काही पुरावे तुमच्या समोर येतात, त्यावेळी तुम्ही राजीनामा देणं क्रमप्राप्त असतं. आता हा एवढा सगळा मीडियाचा दबाव, आरटीआय ऍक्टिव्हिस्टचा दबाव, विरोधी पक्षांचा दबाव आणि जनतेचा आवाज, याच्या दबावाला बळी पडून हा राजीनामा खडसेंकडून घेण्यात आलेला आहे किंवा खडसेंनी तो दिलाय असं आपण म्हणूच शकत नाही. कारण खडसे साहेब राजीनाम्याच्या जी पत्रकार परिषद होती, असा एक गौप्यस्फोट झालेला की त्या पत्रकार परिषदेला येण्याच्या पूर्वी खडसेंनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला होता आणि त्याच्यानंतर ते पत्रकार परिषदेमध्ये आले आणि ते उघडकीला असं आलं की दानवेंनी सांगितलं की खडसेंनी राजीनामा दिलाय, हे दानवेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आणि पत्रकार परिषदेच्या शेवटी खडसे साहेब बोलताना खडसे साहेब म्हणाले की आम्ही आता वर्षावर जाऊन राजीनामा देतोय. प्रश्न असा आहे राजेंद्रजी, एवढ्या प्रकारचा भ्रष्टाचार ज्यावेळी तुमच्या समोर आला, हे सगळे पुरावे आले, म्हणजे मुख्यमंत्री ज्यावेळी दाऊदचं प्रकरण आलं त्याच्यानंतर मुख्यमंत्री ज्यावेळी अगोदर दिल्लीला गेले होते तेव्हा वर्तमानपत्रात बातमी होती की दिल्लीच्या उच्चस्तरीय कमिटीची नेमणूक होणार आहे आणि त्याच्यातून या दाऊदच्या प्रकरणाच्या बाबतीत त्या समितीमार्फत चौकशी होणार आहे. त्याच्यानंतर त्या समितीचा कुठचाही थांग पत्ता लागलेला नव्हता. त्याच्यानंतर हे हेमंत गवंडेचं प्रकरण बाहेर आलं, त्याच्यानंतर दमानियांचं प्रकरण बाहेर आलं. या सगळ्या प्रकरणाचा ज्यावेळी दबाव वाढला त्याच्यानंतर आता कुठे त्या दाऊदच्या प्रकरणाची जी चौकशी आहे ती SIT कडे दिली. म्हणजे त्यावेळी केंद्रीय पथक जे करणार होतं, मी त्यावेळी ही मागणी त्यावेळी पण केलेली की हा आंतरराष्ट्रीय कॉल्स आहेत, जी यंत्रणा आहे ती पूर्ण देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. या देशामध्ये हिंदू मुस्लिम दंगली ज्या माणसांनी घडवल्या, जो आंतरराष्ट्रीय टेररिस्ट आहे, त्या हिंदू मुस्लिम दंगली घडवणाऱ्या माणसाबरोबर आज हिंदुत्वाच्या नाव घेऊन राजकारण करणाऱ्या पक्षाचा नेता, मोठा नेता, हा ज्यांनी हिंदू मुस्लिम दंगली घडवल्या त्याच्याबरोबर फोनवर 4-4, 5-5 वेळा बोलतो. पण ते म्हणतात की मी एका आंतरराष्ट्रीय कॉल केला नाही. खडसे मगाशी म्हणाले की मी एका आंतरराष्ट्रीय कॉल केला. विनंती आहे की दादा, माझी एक विनंती आहे, मला खरंच आज तिसरा दिवस आहे आणि मी सकाळपासून रेझिग्नेशनमुळे सारखं बोलते मीडियाशी. माझी एक विनंती आहे की मला प्लीज इथून थोडा ब्रेक द्या, कारण बोलून बोलून ना खरंच थकवा वाटतोय आता. माझी प्लीज विनंती आपल्याला. नाही अंजली दमानिया, थोडा वेळ थांबा. मी समजू शकतो की तुम्हाला खूप बोलावं लागलं आणि खूप ठिकाणी जाऊन बोलणी खावी लागली आणि त्यानुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या, पण आता चर्चेत आलाय तर चर्चा थोडा वेळ फक्त. आता थोडासा थकवा वाटतोय. मी तुमच्याकडे जास्त वेळ येत नाही, थोडासा आराम करा.
पाणी प्यायला हरकत नाही, आपण परत चर्चेत तुम्हाला मी घेतो, फक्त ऐका चर्चा, तोपर्यंत बाकी पाहुण्यांकडे मी जातो. त्या जास्त आत्ता तुमच्याकडे लगेच येत नाही. अतुल लोंढे काय म्हणाल की आत्ता जी ही सगळी कारवाई झाली आहे नैतिकतेच्या जोरावरती मुद्दा समोर मांडून खडसे म्हणाले की मी राजीनामा देतोय आणि माझ्यावरचे आरोप सिद्ध होईपर्यंत, निर्दोष मी त्यातनं सिद्ध होईपर्यंत मी या सगळ्या गोष्टीचा सामना करत राहीन. असं आहे राजेंद्र की ती प्रेस कॉन्फरन्स मगाशी मी ऐकली, त्यावेळेस अंजलीताई, मी आणि डॉक्टर वाघमारे आम्ही तिघही सोबतच होतो. त्या प्रेसमधली जी त्यांची वागणं आणि बोलणं होतं, ज्या पद्धतीने त्यांनी शब्दांची प्लेसमेंट केली, त्याच्यामध्ये एक दोन गोष्टी मला अशा प्रकर्षानं जाणवल्या. त्यातली नंबर एक अशी की त्या जो हॅकर आहे, एथिकल हॅकर स्वतःला म्हणवतो, ज्यांनी एवढा मोठा प्रश्न समोर आणला. जर आज आपण ह्या समस्यांचं जर वर्गीकरण केलं, क्रमांक देतो म्हटलं तर पहिल्या क्रमांकावर दाऊदशी बोलले हा फार मोठा विषय आहे. दुसऱ्या क्रमांकावर भ्रष्टाचाराचा विषय आहे. त्याला त्याच्या घरी त्याच्या सासरी जाऊन धमकी द्यायची, त्याच्या पत्नीला सासऱ्याला त्यांच्या घ्यायला जावं लायचं, इतकं दबाव त्याच्यावर आणायचा आणि बोलताना असं म्हणायचं की मी काहीच केलेलं नाही आहे. म्हणजे नैतिकतेच्या आधारावर एखादा व्यक्ती जर राजीनामा देत असेल पब्लिक लाईफमध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये, तर त्याच्यामधली जी नम्रता असायला पाहिजे ती नम्रता आजच्या त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये कुठेही दिसत नव्हती. ना त्यांच्या बॉडी लँग्वेजमधनं ती रिफ्लेक्ट होत होती, ना त्यांच्या शब्दांमधनं ती रिफ्लेक्ट होती. दुसरं अशी भीती वाटत होती की आज सरकार, जसं NIAचा त्यांनी केज पॅरेट केला, सलियान जी आहे तिने सांगितलं की ज्या काही केसेस सुरू आहे त्या केसेसमध्ये माझ्यावर दबाव आहे आणि मला केसमध्ये स्लो जा आणि ज्या संघटना आहेत त्यांच्या फेवरमध्ये जा, हिंदू संघटनांच्या, असं बोललं आणि नंतर ते सगळे लोक सुटताना आपल्याला दिसत आहे. तर हे प्रकरण सगळं गंभीर आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला असं म्हणायचं आहे की आपल्यावर आरोप झालेले आहेत, सगळे पुरावे पुढे येत आहेत, मीडियाच्या माध्यमातून येत आहेत, अंजलीताई स्वतः त्याच्या मागे मेहनत घेऊन बरेच पुरावे पुढे आणत आहेत. तर याच्यामध्ये कमिशन ऑफ इन्क्वायरीज ऍक्टमध्ये सिटिंग जज बोलतोय मी, हायकोर्टाच्या सिटिंग जजच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे. दुसरा एक त्यांनी महत्वाचा मुद्दा मांडला अजून की 40 वर्ष ते पब्लिक लाईफमध्ये राहिले. आरोप आमच्या पक्षाच्या नेत्यांवरती पण झाले, पण आम्ही कधी त्याच्यामध्ये ॲरोगंटली नाही वागलो. ज्या इन्क्वायरीज आहे त्या इन्क्वायरीजला समोर जातोय, मग त्या कोर्टाच्या माध्यमातून असतील, एजन्सीच्या माध्यमातून असतील, आणि त्या इन्क्वायरी आमच्या काळातच लागलेल्या आहेत. आजची जी ॲरोगन्सी आहे त्या ॲरोगन्सीमध्ये कुठंतरी या संस्थांवर, इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या संस्थांवर कुठंतरी या पुढच्या काळामध्ये पण दबाव येण्याची शक्यता आहे. आणि खडसे साहेब शेवटी राजीनामा त्यांना द्यावा लागला. जसं डॉक्टर राजू वाघमारेंनी सांगितलं की ते तयार नव्हते. पहिले सांगतात, प्रदेशाध्यक्ष सांगतात की आम्ही राजीनामा देऊन आलो, आणि प्रेस संपल्याच्या शेवटी खडसे साहेब सांगतात की आता जाऊन मी राजीनामा देणार, आणि प्रश्नोत्तराचा तास होत नाही राजेंद्र. ते आले, ते बोलले आणि ते निघून गेले. असं जनरली जे आहे ते फक्त तुम्हाला तुमच्या माहिती करता सांगतो हे एक आहे. आणि शेवटला मुद्दा असा आहे की मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. एवढं मोठं प्रकरण जेव्हा होत आहे, तुमच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागतो आहे आणि आपण खातो नती आणि खातो देतो नती असे 2 वर्षापासून जे वल्गना करत आहात त्याला सातत्यानं फाटे जात आहेत. अनेक प्रकरणांबद्दल इथे उलगडा झाला, एका प्रकरणाबद्दल कोणी बोललं नाही, व्यापमबद्दल. मी येतो त्याच्याकडे. अतुल लोंढे त्या मुद्द्यावर आपण चर्चा करूया. व्यापमचा मुद्दा आहे तो नंतर आपण चर्चेत घेऊया. आधी खडसेंबद्दल आपण बोलू. मला येतो अतुल येतो मी येतो. विषयाला विषय जोडून खूप पुढे पर्यंत जातील. डॉक्टरांनी पण सुषमा स्वराजांचा विषय काढला, तुम्ही व्यापमपर्यंत गेलात, त्यामुळे मुद्दे अनेक निघतील बाहेर. मी येतो तुमच्याकडे. केशव काय म्हणाल की या सगळ्यामुळं, जसं आता सकाळपासूनच टीका होतीये की नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून म्हणतात, किंबहुना 2 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला जे भाषण केलं उत्तर प्रदेशात जाऊन, त्यात देखील ते म्हणाले की भ्रष्टाचाराला 2 वर्षात कुठेही आमच्या सरकारने थारा दिला नाही, आणि मत दिलेला नसताना भ्रष्टाचाराचे आरोप झाले म्हणून खडसेंना राजीनामा द्यावा लागतो. हे कसं काय घडलं? राजेंद्रजी, तुमच्या उत्तरातच हा विरोधाभास आहे. खरं प्रश्न उपस्थित केला, उत्तर तुम्हाला द्यायचं केशव. आरोप झाले, मी देतो ना उत्तर. फक्त माझी विनंती आहे, मला पूर्ण बोलू द्या. बिलकुल. कारण मध्ये आपले राजू वाघमारेंना मध्ये बोलायची सवय. माझी विनंती की मला पूर्ण करू द्या, मग त्यांचं पूर्ण सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देतो, मला अडचण नाही काय. ठीक आहे. सगळ्यात पहिला मुद्दा या सगळ्या विषयामध्ये की केवळ भ्रष्टाचाराचे आरोप झाले म्हणजे कुठल्याही प्रकारचं अजून पेपर सबमिट नाही,
चार्जशीटचा विषयच येत नाही का याच्यामध्ये, कुठल्या प्रकारचा पुरावा कोणी सादर केला नाही, आणि तरी सुद्धा गेले 8-10 दिवस एक मीडिया ट्रायल आणि खोटा प्रचार सुरू आहे आणि त्यातनं या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्या प्रयत्न यशस्वी होऊ नये. आणि म्हणून मगाशी आता एक कुणीतरी फरक सांगितला की म्हणजे काय मोठा स्फोट झाला आणि काय म्हणे दानवेंनीच अगोदर सांगून टाकलं. मला असं वाटतं की आपण किमान पहिल्यांदा नीट दुसऱ्यांची पत्रकार परिषद ऐकण्याची सवय ठेवली पाहिजे. माननीय प्रदेशाध्यक्ष असं म्हणाले की खडसे साहेब यांनी राजीनामा या सगळ्या घटनांमुळे देऊ केलाय, दिला असं म्हटले नाही. पण आता काय की घाईच झालेली आपली असते अनेकांना. काही जणांनी जर आज उत्साहाने अजून काही घडाच्या राजीनामा घेतल्याची प्रेस नोट पण काढून टाकली. आता काही जणांचं विशफुल थिंकिंग, काही जणांची इच्छा मी समजू शकतो, पण वस्तुस्थिती आहे की किमान दुसऱ्यांच्या प्रेस कॉन्फरन्स पहिल्यांदा नीट ऐका आणि मग त्याच्यावर भाष्य करा. दुसरं आमचे मित्र अतुल लोंढे, मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांनी 2 फार चांगले मुद्दे इथे आणले. त्याच म्हणाले NIA रोहिणी साली यांनी ज्या प्रकरणामध्ये एक आपली भीती व्यक्त केली आणि त्यानंतर काय हिंदू संघटनांसाठी काय कमी हे करा म्हणून दबाव आणला जातोय, म्हणजे किती खोट्या पद्धतीने प्रचार केला जातो याचं अत्यंत उदाहरण मला द्यायला सोपं केलं. त्या रोहिणी सालियनपर्यंत म्हणजे त्या केसपर्यंत गेल्याच नव्हत्या, त्यांचा विषयच नव्हता, तरी सुद्धा रोहिणी सालियन असा काहीतरी खोटा आरोप केला आणि त्या खोट्या आरोपावरनं पुढे सगळं सुरू झालं. मुळात NIAने त्यावेळी स्पष्ट केलं की या प्रकरणामध्ये अजून चार्जशीट काहीच फाईल नव्हतं, रोहिणी सालियनचा विषयच आलेला नव्हता त्यांच्याकडे जाण्याचा. त्याच्या अगोदरच त्यांना असं वाटलं, स्वप्न पडलं की आता आपल्यावर दबाव आणणार आहे. त्यामुळे त्या म्हणजे अशा पद्धतीने खोटा प्रचार कसा सुरू होतोय. दुसरं एक वाक्य अतुल लोंढेंनी फारच छान वाक्य, मला आवडलं वाक्य खूप. मग त्या वाक्यांचं त्यांनी मला म्हणजे दुनियेने सांगावं, आमचे नेते अरोगंटपणे वागत नाहीत असं ते म्हणाले. म्हणजे इतकं मोठं विनोदी वाक्य. म्हणजे अजित पवार ते शेतकऱ्याबद्दल जे बोलले होते, जे पाणी मागितलं ते नम्रपणाचं वाक्य होतं असं अतुल, आणि ही नवीन नम्रपणाची व्याख्या अतुल लोंढे तुमची आहे का, मला माहिती नाही असेल तर त्यामध्ये. तिसरा मुद्दा, आमचे मित्र राजू वाघमारे असं म्हणाले, काय भ्रष्टाचाराची प्रकरणं केली आहेत बघा, एका तरी प्रकरणात कुठेतरी तथ्य दिसतं का हो. आता मी एक एक प्रकरण काढत जातो. आता आपण या महाराष्ट्राला खरी काळी मान खाली घालायची वेळ आली होती जर या राज्यातल्या एका मंत्र्याला कोर्टाने अटक करायला सांगितलं होतं आणि त्याला अटक झाली होती. गुलाबराव देवकर 2012 तारीखवार सांगतो. आणि त्यावेळेस राजीनामा लगेच घेतला नव्हता, त्याने बेल घेतला गुलाबराव देवकरांनी. त्यांनी राजीनामा पाठवला कुणाकडे, पक्षाकडे, का तर न्यायालयाचा निर्णय येईल. इकडे थेट राजीनामा नाही पाठवला. म्हणजे केवळ आणि केवळ नुसती चर्चा, खोटी मीडिया ट्रायल, कुठले पुरावे, कुठलं काही द्यायचं नाही. एक दुसरं आणखीन एक उदाहरण फक्त सांगतो, मी आणखीन 4 भरपूर उदाहरण देतो. दुसरं, खडसेंवरती जो सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे 2-3 जे आरोप झाले त्यातला दाऊदच्या फोन प्रकरणाचं एक उदाहरण होतं. आता दाऊद प्रकरणामध्ये तातडीने सरकारने चौकशी केली. आता बघ, चौकशी तातडीने का केली, इतकी घाई का? जर एकीकडे म्हणलं की ठीक आहे चौकशी करू, तर तथ्य येऊ दे, पुरा येऊ दे, तर नाही, चौकशी लवकर झाली पाहिजे. चौकशी लवकर करून सरकारने सांगितलं की यात फोन कॉल झाले नाहीत, तर इतकी झटपट घाई करण्याची काय गरज होती, अशा प्रकारची चर्चा. त्यामुळे या प्रकारच्या मीडिया ट्रायलमुळे एखाद्या माणसाचं म्हणजे खोटे प्रचार, म्हणजे टीका टिप्पणी राजकारणात करत असतात, राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात, हे आम्हालाही मान्य आहे. पण ते करत असताना अशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन जो एक प्रचार करण्याचा प्रयत्न, खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न केला गेला. मी तुम्हाला इथे आठवून देतो, इथं आपल्या अंजली ते बसल्यात, त्यांची तब्येत बरी नाहीये, त्यांनी लवकर बरं व्हावं, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण याच अंजली त्यांनी अशाच प्रकारचे खोटे आरोप गडकरी साहेबांवरती केले होते. अरविंद केजरीवालांनी गडकरी साहेबांचे खोटे आरोप केले होते. गडकरी साहेबांनी कोर्टाची नोटीस दिली, त्यानंतर त्यांना त्यानंतर त्या अटकही झाली होती अरविंद केजरीवालांना, हे लक्षात असेल त्यांना. त्यानंतर पुढे काहीच झालं नाही सिद्ध. त्यामुळे अशा पद्धतीने खोटे आरोप करण्याची ही परंपरा ती जुनी आहे त्यांची, पण किती त्यांना विश्वासार्हता ठेवे हा प्रश्न आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे आरोप करून, अशा प्रकारच्या खोटी चर्चा करून सरकारला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि पक्षाला याची पूर्ण माहिती आहे. आणि केशव, मी येतो परत दुसऱ्या मुद्द्याकडे, डॉक्टर उत्तर देतो. आज पत्रकार सगळं कसं आहे, आता केशवजी इकडे म्हणतायत की मला बोलू द्या राजेंद्रजी, माझ्या मुद्द्यावर बोलले आहे ते. केशवजी असं म्हणतायत की रोहिणी सालियन त्याच्यामध्ये नव्हत्याच. केशवजींच्या माहितीसाठी सांगतो की करकरे साहेबांनी बॉम्बस्फोटानंतर रोहिणी सालियनला स्वतः पहिल्यांदा घेऊन आले. त्यावेळी त्या नावावर त्यांच्या त्या होत्या. त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही आता इथे प्रेझेंट होऊ नका, ते दुसरे काउन्सिल तिकडे प्रेझेंट होतील. रोहिणी सालियन त्यावेळी त्या खटल्याच्या तपासाच्या याच्यामध्ये काउन्सिल म्हणून होत्या. ही माहिती केशवजी जरा घ्या परत. आणि दुसरा प्रश्न असा की खडसेंचा राजीनामा एवढा लेट का झाला, कारण कसं आहे
माझ्या माहिती थोडी भर घाला. चार्जशीटच फाईल झाली नाही, उभ्या कशा राहतील? रोहिणी सालियन चार्जशीट थोडी माहिती भर घाला. केशवजी सांगतो माहिती अशी असते, खरी माहिती ऐका ना समोर. ऐका ना, राजू वाघमारेंना वाटतं. माझं उत्तर तर ऐका केशवजी, चर्चा नसते. तुम्हाला तपास कसा करतात ते सांगतो. ज्यावेळी हा बॉम्बस्फोट झाला, चौकशी ज्यावेळी ऐका, चौकशी ज्यावेळी चालू झाली त्याच्यानंतर या चौकशीचे ऐकून घ्या ना, आता चौकशीचे सगळे पेपर या विषयावर ऐकून घ्या. चौकशीचे सगळे पेपर ज्यावेळी पोलिसांकडे आणि वकिलांकडे, सरकारी वकिलांकडे जातात, ते तयार झाल्यानंतर सरकारी वकील चार्जशीट फाईल करतात. ते तयार करताना काय फाईल करायचं, काय नाही करायचं, याच्यासाठी त्यांची मदत घेतली जाते. ऐकून घ्या, केशवजी ऐकून घ्या. मला ब्रेक घ्यायचा, आपल्याला पुढे जायचं, ब्रेक घ्यायचा. प्रश्न, खडसेंचा राजीनामा हा एवढा लेट का घेतला राजेंद्रजी? आपला प्रश्न होता. हा एवढा लेट याच्यासाठी घेतला की 2 वर्ष झाल्यामुळे आपले पंतप्रधान खूप आनंदात सगळीकडे साजरा करत होते की 2 वर्ष झाली आणि त्या आणि म्हणून आता पंतप्रधान उद्या अमेरिकेला चालले, त्याच्या हात हा राजीनामा घेतला. प्रत्येक सभेमध्ये पंतप्रधान काय बोलत होते? महत्वाचा मुद्दा की हमने भ्रष्टाचार मुक्त सरकार दिया है, 2 साल में एक भी भ्रष्टाचार का दाग नहीं है. आणि अशा परिस्थितीमध्ये जर खडसेंचा राजीनामा घेतला तर पंतप्रधानांचं जे सेलिब्रेशन आहे त्याला काळा डाग लागेल. म्हणून ते सेलिब्रेशन शेवटचं संपलं. पंतप्रधान आता अमेरिकेत गेले तेव्हा हा राजीनामा घेतला का? तर पंतप्रधानांची प्रतिक्रिया विरोधी पक्षांनी विचारू नये म्हणून. असे हे लोक भ्रष्टाचारी आहेत. आणि हे काय सांगणार बरं? हे जे दुसरी उदाहरणं देतात, ती दुसरी उदाहरणं दिल्यामुळे खडसे किंवा बीजेपीचे इतर मंत्री हे निर्दोष साबित होणार आहेत का? त्यांच्यावर जे आरोप आणि ज्या सगळ्या गोष्टी झाल्या तथ्य बोला. अहो सत्यच आम्ही बोलतोय. ठीक आहे, ठीक आहे. झाल्यानंतर पण ही चर्चा पुढे ठेवायची चालू, आपल्याला चर्चा पुढे चालू ठेवायची. पण बीजेपीला कळत नसेल की आपण मला बोलू याच्यासारखा. मी केशव येतो, ब्रेक घेऊन येतो. डॉक्टर एक मिनिट, मी ब्रेक घेऊन परत येतो. ही चर्चा अशी चालू ठेवायची आहे, त्यामुळे आरोप प्रत्यारोप दोघांवरती होत राहणार आहेत. यांच्याही सरकारमधले काही मुद्दे समोर येतील आणि या सरकारमध्ये घडलेल्या घटना पण समोर येतील. याचं विश्लेषण आपण करत राहू. ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर परत येतो. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतरच्या एकूण सगळ्या उपस्थित झालेल्या प्रश्नांवरती चर्चा करतोय. मुख्यमंत्र्यांनी नुकतंच ट्विटवरती माहिती दिलेली आहे आपल्या ट्विटरच्या माध्यमातून की एकनाथ खडसेंचा राजीनामा त्यांनी स्वीकारलेला आहे आणि तो राजीनामा आता राज्यपालांकडे पुढे पाठवण्यात आलेला आहे स्वीकारण्याकरता. आणि त्यापुढे जाऊन मुख्यमंत्री असं म्हणतात की एका हायकोर्टाच्या रिटायर्ड जजच्या मार्फत एक समिती नेमली जाईल चौकशी करता आणि त्या समितीचा प्रमुख हा उच्च न्यायालयाचा निवृत्त न्यायमूर्ती असेल आणि त्यामार्फत त्या सगळ्या ज्या मागणी झालेली आहे आरोपांच्या बद्दलची चौकशी व्हावी त्या अंतर्गत ती केली जाईल. मग मंदार फडसे सर देखील पुण्यात आपल्या सोबत आहेत, आयबीएन लोकोचे कार्यकारी संपादक. मंदार सर, ज्या प्रकारे हे सगळं प्रकरण गेले काही दिवस तापत होतं आणि खडसे कुठे आहेत हा प्रश्न उपस्थित होत असताना आज खडसे स्वतः भाजपच्या कार्यालयात आले, मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांनी थेट राजीनामा दिला. मग इतके दिवस हे सगळं प्रकरण तापत असताना भाजप याच्यामध्ये वेळकाढूपणा करत होता की भाजपला हे प्रकरण इथपर्यंत आणून ठेवायचं होतं? एक लक्षात घेतलं पाहिजे राजेंद्र की खडसेंसारखा ज्यावेळेला एक मातब्बर नेता अशा परिस्थितीमध्ये अडकतो, चारी बाजूनी घेरला जातो, त्यावेळेला कुठल्याही एखाद्या पक्षाची परिस्थिती अशीच होऊ शकते. त्यामुळे जो वेळ घेतला गेला तो वेळ घेतला त्या पक्षांनी तो अपेक्षित आहे असं म्हणायला हरकत नाही. पण त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की खडसेंसारख्या मातब्बर नेत्यांकडनं ही अपेक्षा नव्हती. त्यांनी ते जर स्वतः स्वच्छ आहेत असं म्हणतायत तर त्यांनी केव्हाच राजीनामा द्यायला हवा होता आणि नंतर पुन्हा सन्मानानं मंत्रिमंडळात येण्यासाठीची जी एकूण परिस्थिती आहे ती निर्माण त्यांनी करायला हवी होती, जी आत्ता त्यांच्यासाठी अत्यंत अवघड दिसते. ह्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अजून आहे की आत्ता आपण सगळ्यांची चर्चा ऐकली, सर्व प्रमुख पक्षांच्या प्रवक्त्यांची चर्चा आपण ऐकली. त्याच्यामध्ये एक दिसतंय की तेरी कमीज से मेरी कमीज सफेद कैसे, याच्यामध्ये थोडंसं उलटं गेलं तर तेरी कमीज से मेरी कमीज काली कैसे, अशा पद्धतीचा हा सगळा एकूण वाद चाललाय असं दिसतंय.
येत्या काळामध्ये खडसेंच्या राजीनाम्यानंतर एक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांना खूप मोठी साफसफाईची मोहीम घ्यावी लागेल. आता महाराष्ट्राचं राजकारण बदलते, लोकांच्या अपेक्षा बदलत आहेत, हे त्यांना जाणून घ्यावं लागेल. आणि त्या अर्थाने भाजपनं एक प्रकारे खडसेंचा राजीनामा घेऊन विरोधकांच्या विरोधातली जी हवा आहे ती काढून घेतलेली आहे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये विरोधकांचा जो एक प्रकारचा जो मुद्दा होता तो मुद्दा त्यांच्याकडून हिरावून घेतलेला आहे. विरोधकांच्या प्रमुख नेत्यांची, ज्येष्ठ नेत्यांची जी मागणी होती की न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, ती सुद्धा आता त्यांनी मान्य केलेली आहे. त्यामुळे त्या अर्थाने जो विरोध होता येणाऱ्या काळातला तो विरोध संपलेला आहे. येणाऱ्या काळात आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा रंगतील आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेमध्ये खडसेंची जागा कोण घेणार हा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येणाऱ्या काळात आपल्याला बघायला मिळणार आहे. अगदी खरं की खडसेंच्या जागेवर आता वर्णी कोण लागणार कोणाची हाही मुद्दा असणार आहे. पण भाई साहेब, जो मुद्दा छुप्या पद्धतीने शिवसेना खेळतीये, संजय राऊतांनी देखील त्या दिवशी खडसेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा असं म्हटलं होतं. आज खडसे म्हणाले की मी नैतिकतेच्या मुद्द्यावरच राजीनामा देतोय. आणि काल IBN लोकमतशी बोलताना देखील खडसे असे म्हणाले होते की माझ्यावर जे आरोप करतायत त्यांनी ते सिद्ध करून दाखवावेत, मी कधीही पद सोडायला तयार आहे. आणि आता संजय राऊत प्रतिक्रिया देताना असं म्हणतायत की रावसाहेब दानवे क्लीन चिट प्रेस कॉन्फरन्समध्ये देत होते, मग खडसे जर इतके स्वच्छ असतील, त्यांच्यावर आरोप झालेले सगळे असतील, तर मग त्याबद्दल स्पष्टीकरण पक्ष का देत नाही? म्हणजे शिवसेना आता बरोबर संधीचं राजकारण करते. शिवसेना तर संधीचं राजकारण करणारच, कारण सुरुवातीपासून या दोन्ही पक्षांचं जे सख्य आहे ते सख्य खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रातील लोकांच्या समोर येताना आपल्याला वारंवार दिसतं. म्हणजे तुझं माझं जमेना तुझ्या वाचून कर्मेना अशी सत्तेत एकत्र राहिलेले वेळा भोपळ्याचं सख्य या दोन पक्षांचं आहे. त्यामुळे त्याबद्दल आपण काय म्हणण्याचं कारण नाही. पण हे जे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मुद्दे आपण दोन नेत्यांच्या विधानांवरून आपण घेतले पाहिजेत. पहिला मुद्दा, रावसाहेब दानवे यांनी ज्या पद्धतीने एकनाथ खडसे हे निर्दोष आहेत असं ठासून सांगितलं आणि त्यांच्या विरुद्ध हे सगळं माध्यमातून सगळं चाललेलं अशा प्रकारचं बोललं गेलं. याच्या जोडीला दुसरा मुद्दा जो किरीट सोमय्यांनी IBN लोकमतशी बोलताना सांगितला, ते स्पष्टपणे म्हणाले की गेल्या 10 दिवसात पक्षाच्या माध्यमातून या खडसेंवर होत असलेल्या आरोपांची सविस्तर चौकशी झाली, सखोलपणे त्याची चौकशी करण्यात आली. त्या काळामध्ये खडसे यांना बाजूला राहायला सांगण्यात आलं आणि त्या चौकशीमध्ये जे निष्कर्ष आले त्या निष्कर्षांवर ही कारवाई बेतलेली आहे. त्यामुळे म्हणजे या दोन नेत्यांना ठरवावं लागणार की खडसे हे स्वच्छ आहेत का, जर त्यांना क्लीन चिट रावसाहेब दानवे देत असतील तर, किंवा जर मग किरीट सोमय्या म्हणतायत ते खरं आहे का की पूर्ण त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. तर या सगळ्या गोष्टी लोकांसमोर स्पष्ट होतील नजीकच्या काळामध्ये. आता मुख्यमंत्र्यांनी निवृत्त न्यायमूर्तींची चौकशी समिती बसवलेली आहे, त्यामधून सुद्धा याविषयी जे काय खरं आहे, सत्य आहे ते बाहेर येईल. परंतु याच्यामध्ये भाजपची जी कोंडी झालेली आहे, त्यांच्या नेत्यांची जी कोंडी झालेली आहे ती सुद्धा मोठी आहे. कारण सातत्याने विरोधी पक्षात असताना सत्तारूढ पक्षांवर आरोप करण्याची त्यांची जी सवय होती त्या सवयीच्या पेक्षा वेगळं हे सगळं प्रकरण त्यांच्या अंगाशी आलेलं असल्यामुळे त्यांचा तो गोंधळ झालेला दिसतो. वेगवेगळ्या नेत्यांची विधानं वेगवेगळ्या पद्धतीने येताना आपल्याला दिसतात. हे त्यांना कुठेतरी सावरावं लागणार आहे. कारण जसं मंदार आता म्हणाले की येत्या अधिवेशनामध्ये जरी हा मुद्दा थोडासा शमला असला तरी आता नारायण राणेंसारखा काँग्रेसचा मातब्बर नेता विधान परिषदेमध्ये येऊन बसणार आहे. तर या सगळ्याचा सामना करण्यासाठी भाजपाला सिद्ध राहावं लागेल. अगदी खरं, कारण परिषदेमध्ये सभागृह नेतेच खडसे होते. त्यामुळे आता खडसे या सगळ्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मंत्रिपदाचा जेव्हा विधानसभेत येतील मग नारायण राणेंचा सामना करण्यासाठी समोर भाजपकडे तगडा माणूस कोण असेल. पण राणेंचा मुद्दा इथे आला म्हणून डॉक्टर तुम्हाला मला विचारायचं आहे की ह्या सगळ्या राजकारणामध्ये आरोप होईपर्यंत शांत बसायचं आणि कारवाई झाली की बहुजनवादाचा चेहरा समोर आणायचा, ही राजकारणातली कुठली पद्धत आहे जो राणेंनी उपस्थित केली? राणेंनी तो मुद्दा आज दुपारी खडसेंवरती प्रतिक्रिया देताना उपस्थित केला की आता भाजपमधल्या बहुजनवादी चेहऱ्यावरती हा सगळा अन्याय सुरू झालाय. ही कसली पद्धत आहे राजकारणातली? आरोप होईपर्यंत शांत बसायचं आणि कारवाई झाली की बहुजनवाद समोर आणायचा. नाही राजेंद्रजी, राणे साहेबांची ती प्रतिक्रिया मी काय ऐकली नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे राणे साहेबांना बीजेपी मध्ये जो ब्राह्मणवाद किंवा बहुजनवादाच्या विरोधातलं बीजेपीचं राजकारण जे चालतं त्याच्याबद्दलची जास्त माहिती राणे साहेबांना असल्यामुळे राणे साहेबांनी ती प्रतिक्रिया दिली असणार.
पण राणे साहेब भ्रष्टाचाराच्या आपण विरोधात तुमच्याच पक्षात दोन मतभेद आहेत. पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली राजीनामा घेतला पाहिजे, जातीवाचक किंवा जातीवाद हा मुद्दा स्थिती येत नाही. राणे वेगळं बोलतायत, प्रदेशाध्यक्ष तिसरं बोलतायत, म्हणजे काँग्रेसमध्ये एक वाक्यता नाही, स्पष्ट आहे. मी आता परत एकदा क्लिअर करतो की पक्षाध्यक्षांची पण भूमिका तीच आहे की भ्रष्टाचार खडसेंनी केलाय, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. राणेंची वेगळी आहे. राणेंना भ्रष्टाचार, मला पूर्ण बोलू द्या. अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया पण आमच्या पक्षाध्यक्षांची तीच आहे, भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. पृथ्वीराज चव्हाणांनी पण तीच प्रतिक्रिया दिली. पक्षाची आमची भूमिका पण तीच आहे की पक्षात ह्या भ्रष्टाचार जो झालेला आहे त्याच्या संदर्भात खडसेंनी राजीनामा दिला पाहिजे, हीच पक्षाची भूमिका आहे. राणे साहेबांची भूमिका पण तीच आहे. पत्रकार परिषदेत 2 दिवसापूर्वी राणे साहेब स्वतः म्हणाले की त्यांच्यावर आरोप झालेले आहेत, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. राजीनामा आजची गोष्ट बोलतो, ऐका 2 मिनिटं. राजीनामा जर दिला नाही तर सभागृहामध्ये आम्ही बघू, असं राणेंनी पत्रकार परिषदेत. हा बहुजनवादाचा मुद्दा कशासाठी? बहुजनवादाचा मुद्दा जो राणे साहेबांनी काढलाय तो राणे साहेबांना बीजेपीच्या अंतर्गत माहितीच्या आधारे काढलाय. जर पक्षाची भूमिका तुम्ही काढाल तर पक्षाची आमची स्पष्ट भूमिका आहे की भ्रष्टाचार घ्या, गुन्हे घ्या, टेररिझम घ्या, याला कोणतीही जात आणि धर्म नसतो. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, ही आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. ठीक आहे केशव, मला याच्यावर उत्तर घ्यायचं. ब्रेकची वेळ झालेली आहे, ब्रेक घेतो आणि बहुजनवादाच्या मुद्द्यावरची केशवकडनं उत्तर घेऊन अतुल लोंढ्यांची प्रतिक्रिया. ब्रेक नंतर परत भेटू. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. केशव, मगाशाच मुद्द्यावर तुम्हाला उत्तर द्यायचं होतं, तुमच्या उत्तरापासून सुरुवात करू आणि पुढे चर्चेला जाऊ. नाही 100% राजेंद्र, मला फक्त 1-2 प्रश्न विचारायचे आहेत. मी आता असं ऐकलं, मुळात पहिल्यांदा बहुजनाच्या मुद्द्याकडे येतो. मुळामध्ये एकनाथ खडसे यांनी स्वतः असं काही म्हटलेलं नाही कुठल्याही पद्धतीने. उलट या राज्यामध्ये, या देशामध्ये बहुजन नेतृत्व खऱ्या अर्थाने विकसित करण्याचं काम केलं असेल ते भारतीय जनता पार्टीने केलंय. ते केंद्रात असेल, राज्यात असेल. काँग्रेस पक्षाने गेल्या 2-4 वर्ष, 10-5 वर्षात त्यांचे प्रदेशाध्यक्ष पण आठवावीत नावं, किती ओबीसी होते, किती बहुजन समाजातले होते. पण ठीक आहे, आज मात्र चर्चेत जायचं नाही, कारण मग त्या पद्धतीने ती चर्चा न्यायची नाहीये. मुळामध्ये आता मी असं ऐकलं, आमचे मित्र राजीव वाघमारे म्हणाले, मला फार आवडलं त्यांचं वाक्य की काँग्रेस भ्रष्टाचार, दहशतवादाच्या अजिबात खपवून घेत नाही. अतिशय स्पष्ट भूमिका, अशाचं वाक्य त्यांनी आता केलं. मला त्यांचं आवडलं वाक्य त्यांचे. दहशतवादात तर मी जात नाही, कारण दहशतवाद मग इशरत मधलं कसं सीट बदललं, मी त्यात जात नाही. माझा एक प्रश्न फक्त राजू वाघमारेंना आहे, भ्रष्टाचार तुम्ही अजिबात खपवून घेत नाही, मग राजू वाघमारे, अशोक चव्हाण कधी राज्यामध्ये प्रदेशाध्यक्षपदाचा? कारण मुळात असं आहे की आता कोर्टाने पण सांगितलं ते आदर्श पाडून टाका, आदर्शमध्ये भ्रष्टाचार झालाय. आता तरी मला राजू वाघमारे खरोखर काँग्रेसची भूमिका नैतिक, कठोर, प्रामाणिक आणि राजू वाघमारे म्हणतात तसं भ्रष्टाचार अजिबात खपवून घेणार नाही अशी असेल तर राजू वाघमारेंनी पहिल्यांदा तो राजीनामा मागितला पाहिजे किंवा त्यांनी तो कधी देणार हे सांगितलं पाहिजे. कारण राहुल गांधींनी त्याच मुद्द्यावरती राजीनामा घेतला होता, आदर्शमध्ये मागे घेतला होता. आता नंतर त्याचं पुनर्वसन केलं, का केलं ते माहिती नाही. पण ठीक आहे, केलं तर तो काँग्रेस अंतर्गत प्रश्न आहे. पण मग किमान नैतिकतेच्या गप्पा, खोट्या गप्पा, किती उदाहरण, शिरा दीक्षितांचं उदाहरण देऊ शकतो. सुरेश कलमाडी, या सुरेश कलमाडी ज्यावेळी कारवाई झाली त्यावेळी पुण्यात मिरवणूक काढण्यात आली होती. आपण विसरलो नाही 2-3 गेल्या वेळेचं उदाहरण हे. अशी अनेक भ्रष्टाचार बरबटलेली काँग्रेसची उदाहरणांची लिस्ट जंत्री मी देऊ शकतो. त्यामुळे मुळामध्ये तो भ्रष्टाचार वगैरे असं वाक्य राजू वाघमारे बोलू नका, कारण त्यासाठी अनेक गोष्टी तुम्हाला द्याव्या लागतील. या सगळ्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीचे वेगळेपण आहे की एकनाथ खडसेंनी स्वतःही सांगितलं मी राजीनामा देतो, चौकशी होऊन जाऊ दे, खरं खोटं होऊन जाऊ दे. आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा स्वीकारला, त्याच्यासाठी कमिटी नेमण्याची घोषणा आताच आपण दाखवतोय. त्यामुळे हे भारतीय जनता पार्टीचं वेगळेपण आहे की केवळ खोटे प्रचार किंवा खोट्या प्रकारचे आरोप सगळे होत आहेत. त्या आरोपाला सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी सांगितलं, खडसेंनी स्वतः सांगितलं मी राजीनामा देतो. ही संवेदनशीलता आहे, भ्रष्टाचार विरोधातली आमची जी कमिटमेंट आहे ती कायम आहे. ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे. डॉक्टर अतुल लोंढे. असं आहे की मला 2-3 मुद्दे आता राजेंद्रजी देऊ द्या आणि केशव तुम्ही शांतपणे जरा ऐका, कारण की तुम्ही मगाशी राजू वाघमारेंना सांगितलं पण मदत तुम्ही इंटरप्ट करता. व्यापममध्ये 50च्या वरती लोक मेलेले आहेत, व्यापमवर काही बोलले नाही. खडसेंच्या संदर्भामध्ये प्रत्यक्षामध्ये पत्रकारांनी पुरावे समोर आणलेले आहे, पत्रकारांनी गोष्ट समोर आणलेली आहे आणि प्रत्येकाचं स्टेटमेंट जे आहे ते वेगळं वेगळं आहे. सलियांची तुम्हाला सांगतो, तुम्ही जरा इन्व्हेस्टिगेशनची प्रक्रिया व्यवस्थित माहिती करून घ्या. सलियांकडे ते प्रकरण होतं, चार्जशीट ही ढिली असावी आणि सोडून द्यावी असा दबाव आणला, त्यांनी असा आरोप केला. त्याच्यानंतर त्याचा प्रत्युत्तर तुमच्याकडनं आला नाही. नंबर 1. नंबर 2,
अजितदादा असं एका गावातल्या एका सभेत बोललेले होते. त्याच्यानंतर अजितदादांनी 4 वेळा महाराष्ट्राची माफी मागितली. यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर प्रीतिसंगमावर जाऊन त्यांनी उपोषण केलं, पश्चाताप केला. एवढी आहे का तुमची? आणि गडकरी साहेब काय काय बोलतात नागपूरमध्ये आणि अमरावतीमध्ये काय बोलले होते, ह्याच ज्या दादा ज्या वाक्य बोलले होते त्याच्यापेक्षा पुढचं जाऊन वाक्य बोलले होते ते जर मी सांगितलं तर तुम्हाला अजून अडचणीत याल. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे केशव याच्यामध्ये की आपण चर्चा करतो आहे की हे प्रकरण असं इथपर्यंत का आलं. वसुंधरा राजेंच्या संदर्भात काही बोलले नाही. सुषमा स्वराज स्वतः कबूल करतात की नाही त्यांची तब्येत खराब होती म्हणून मी त्यांना मदत केली होती. किडनीचे 1000-2000 प्रॉब्लेम असलेले लोक आज एम्सच्या बाहेर पडले असतात, त्यांची मदत करावी कधी वाटत नाही सुषमा स्वराजांना. त्यामुळं तुम्ही असं बोलू नका. आणि जो ऑफेन्सिव्ह तुम्ही स्टँड घेता आहात तो ऑफेन्सिव्ह स्टँड तुमच्या गळ्यात येईल, लक्षात ठेवा. तुम्ही त्या पंकजा मुंडेंच्या संदर्भामध्ये सर्व आरोप कागदपत्रासहित धनंजय मुंडेंनी सभागृहाच्या पटलावर ठेवले, त्याच्यानंतरही तुम्ही क्लीन चिट देता. ते पीएमओ ऑफिस झालेलं आहे पॅट्रिऑटिक सर्टिफिकेट मिनिस्टर्स ऑफिस आणि सीएमओ ऑफिस झालेलं आहे क्लीन चिट सर्टिफिकेट मिनिस्टर्स ऑफिस. जर आपण बोलतो म्हटलं आणि आरोप प्रत्यारोप करतो म्हटलं तर अनेक करता येईल. मला आता मंदारजींच्या मुद्द्यावर जायचं आहे. मंदारजींनी असं म्हटलं, महत्वाचा मुद्दा आहे की मातब्बर नेत्यांच्या संदर्भामध्येच अशा पद्धतीनं पुरावे आले, त्याच्यामुळं बीजेपीची नाचक्की झालेली आहे, बीजेपीचा खरा चेहरा समोर आलाय. मंदारजी, तुम्ही दुसरा मुद्दा जो मांडला की याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्व पक्षांना विचार करावा लागेल, तोही तुमचा मुद्दा खरा आहे. आता माझा पुन्हा एक असा याच्यामध्ये मुद्दा आहे की ज्या मागच्या 3-4 दिवसापासून खडसेंवर सातत्याने जे आरोप होतात आहे त्याच्यानंतर खडसेंनी जे घेतलेले निर्णय आहे 4 दिवसामधले, या 4 दिवसामध्ये खडसे साहेबांनी जे निर्णय घेतलेले असतील, मग ते बदल्यांच्या संदर्भामध्ये असो, ते राजपात्रित अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या संदर्भामध्ये असो किंवा महत्वाच्या कोणत्या फाईल झाल्या या सुद्धा त्याच्यामध्ये यावा. आणि मुख्यमंत्र्यांचं आम्ही स्वागत करतो की त्यांनी ही एन्क्वायरी ज्युडिशियल एन्क्वायरी लावली, पण ती एन्क्वायरी आमची अशी मागणी आहे की कमिशन ऑफ एन्क्वायरीज ऍक्ट याच्यामध्ये असावी आणि टर्म्स ऑफ रेफरन्सेस त्या एन्क्वायरीचे कसे येतील त्याच्यानंतर आपण हे ठरवू शकू की या एन्क्वायरी मधला सिरियसनेस किती आहे. आज महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण सगळा प्रचाराचा जो मुद्दा आहे, आपण सगळे जे मुद्दे आहे जे मांडलेले होते सरकारच्या विरोधामध्ये, मग ते 2G असेल 3G असेल, त्याच्या संदर्भामध्ये बोलतो म्हटलं तर मग सांगता येईल की मुरली मनोहर जोशी PSCचे चेअरमन असताना त्यांनी विनोद रायला कसं घरी बोलवलं, जे की संकेतांना प्रोटोकॉलला धरून नाही आहे, आणि त्याच्यानंतर मॅनिप्युलेशन करून त्याची 2526 कोटीची 1,76,000 कोटीवर कशी नेली, त्याच्यावर डेप्युटी कॅग असलेल्या 4 डेप्युटी कॅगच्या सह्या नाही आहे, हे सुद्धा कोर्टासमोर आलेलं आहे. झिरो लॉस काय त्या संदर्भात चर्चा सुरू आहे. अशोकराव चव्हाणांसंदर्भात त्यांनी मुद्दा उपस्थित केला. अशोकराव चव्हाणांवर ज्यावेळेस आरोप झाले, प्रत्यारोप झाले, त्यावेळेस अशोकराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी तो राजीनामा दिला होता. राजीनामा त्यावेळेस डिले यासाठी झाला होता कारण की भारतामध्ये त्यावेळेस ओबामांची व्हिजिट होती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जगातल्या नंबर 1च्या अध्यक्षाची व्हिजिट असल्यामुळे ते गेल्यानंतर लागलीच त्यांनी तो राजीनामा दिला होता. महत्वाचा गोष्ट असा आहे याच्यामध्ये की खडसेंनी पक्षाची फाईट केलेली आहे मागच्या 8 दिवसात. खडसेंनी राजीनामा देण्याच्या पूर्वी राजीनामा देत असताना पक्षाला वेटीस धरलेला आहे आणि पक्षाने हे सगळ्यानंतर जे पुरावे त्यांच्या समोर ठेवले मध्ये असं आलेलं आहे आपल्याला राजीनामा द्यावा लागत आहे, त्याच्यावरची ही चर्चा आहे. राहिला मुद्दा एक प्रश्न मला विचारायचा आहे, इथे येत नाही. अतुल लोंढे ऐका, मी येतो परत चर्चा आपल्याला करायची. एक प्रश्न विचारायचा, मगाशी तुम्ही मुद्दा काढला की पत्रकारितेच्या माध्यमातून ही सगळी पुढे कारवाई झाली आणि त्याच्यावरून हे सगळे पुढे बातम्या आल्या आणि कारवाईला पुढे पोषक वातावरण मिळालं. हे सगळे ऐका ना हे सगळे पुरावे समोर आले वगैरे चर्चा झाली, पण जेव्हा हाच मुद्दा सिंचन घोटाळ्याच्या बाबतीत उपस्थित झाला त्याच वेळेला अजित पवार आणि राष्ट्रवादीची सगळी मंडळी म्हणत होती की ही मीडिया ट्रायल आहे. जेव्हा भाजपच्या बाबतीत उपस्थित झाला, आज खडसे म्हणाले की मीडिया ट्रायल काय असतं हे आयुष्यात पहिल्यांदा मी अनुभवलं, आणि आज अजितदादा म्हणाले की पत्रकारितेची ताकद आहे. ही ताकद आज कळली राष्ट्रवादीला की भाजपला आज कळली? इतके दिवस फक्त ट्रायल व्हायची. राजेंद्रजी, आम्ही पत्रकारांचा राजेंद्रजी असं आहे की आपण सगळ्या मागच्या 3 वर्षाचा इतिहास काढा. मंदारजी पण पत्रकारितेमध्ये तेवढेच ऍक्टिव्ह होते, याच्या पहिले पण महेशजी पण होते. आम्ही पत्रकार किंवा मीडिया यांच्या विरोधामध्ये एक शब्दही कधी काढलेला नाही आहे. आम्ही जेव्हा आपण चर्चेला बोलवलं, ज्या ट्रायल झाल्या असतील ज्या स्तरावर, त्या सगळ्या आम्ही नम्रपणे फेस केलेल्या आहे. अजितदादांनी स्वतः राजीनामा दिलेला होता. श्वेतपत्रिका जेव्हा सगळ्या संदर्भात समोर आली त्याच्यानंतर मग त्यांचा शपथविधी झाला होता. ह्या सुद्धा घटना आपण आठवल्या पाहिजे. मला एक शब्द सांगा, तुम्ही मंदारजी बसले इथे, राजेंद्र तुम्ही पण बसलात, महेशजी पण बसलेत, एक वाक्य तुम्ही सांगा की आमच्या कुठल्या नेत्यांनी असं काही बोललं की पत्रकारांना किंवा मीडियाच्या संदर्भात. मी सांगतो. नाही केशव, मी येतो मंदार. नाही केशवजी, तुम्ही जरा गप्पा बसा, मी तुम्हाला 1000 गोष्टी तुमच्या सांगेल.
मी सांगतो तुम्हाला 1000 गोष्टी सांगेल मी सांगतो कधी बोलले पत्रकाराबद्दल ते सांगतो, आठवण करून देतो. नाही ते आठवण करून देतो. कधी बोलतो मीडियाबद्दल ट्रान्सफर झालेल्या त्या हाताने पाठवलेल्या ट्रान्सफर आठवण करून देतो. मीडियाबद्दल राजेंद्रच्या मोबाईलवर मीडियाबद्दल कोण बोललं, नांदेडच्या सभेत कोण बोललं मीडियाच्या विरोधामध्ये, ते तुम्हाला आठवण करून देऊ का? तुम्ही आता चॅलेंज केलं. एक पत्रकार समोर येऊन दादांना बोलू देत नव्हता, त्यावेळेस दिलेलं वाक्य आहे ते. अतुलजी आणि केशवराव दोघ जणांनी जरा माझा ऐका. आता ज्या पद्धतीने एकनाथ खडसे यांनी एक मिनिट या तर या मंदार सर, मंदार बोल. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. नाही महेश तुमचं पूर्ण करा, त्याच्यानंतर मी येतो. हो, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे भाजप असो, शिवसेना असो किंवा काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो, महाराष्ट्रातले हे जे सगळे प्रमुख पक्ष आहेत, या सगळ्या प्रमुख पक्षांनी जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तावडीत सापडेल किंवा जेव्हा जेव्हा त्यांच्या अंगावर प्रकरणं शेकतात तेव्हा तेव्हा मीडियावर राग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, मीडियाला झोडपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये कुठलाच पक्ष अपवाद नाहीये. आम्ही कुठल्याच नेत्याबद्दल बोलू इच्छित नाही आहोत, कारण आपल्याकडे पद्धत अशी आहे की जेव्हा जेव्हा सोयीच्या गोष्टी असतात तेव्हा तेव्हा त्या सोयीच्या गोष्टी उचलल्या जातात. इथे आता आपण अंजली दमानियांचं प्रकरण जरी बघितलं तर याच दमानियांना कशा पद्धतीने याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी त्यांची संभावना केलेली आहे ती आपण बघितलेली होती. आता त्या ताई झाल्यात किंवा त्यांच्याबद्दल चांगल्या पद्धतीने बोललं जातं. माध्यमांची सुद्धा तीच परिस्थिती आहे. जेव्हा माध्यमं आपल्याला सोयीची असतात, माध्यमांचं जे वर्तन आहे किंवा माध्यम ज्या पद्धतीने व्यक्त होत असतात त्यांची व्यक्त होण्याची पद्धत जी आहे ती जेव्हा आपल्याला सोयीची असते तेव्हा सर्व राजकीय पक्ष त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने बघतात. आज आपल्याकडे परिस्थिती अशी आहे की सर्वच प्रमुख पक्षांनी ज्या ज्या वेळेस माध्यमांनी आक्रमकपणे त्यांचे प्रकरणं समोर आणलेली आहेत त्या वेळेस सर्वच पक्षांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. माध्यमांकडे तसं बघितलं तर लोकशाही मधला चौथा स्तंभ म्हणून प्रसार माध्यमांकडे बघितलं जातं, परंतु जे 3 स्तंभ आहेत त्या 3 स्तंभांना सर्व अधिकार आहेत, त्या 3 स्तंभांना सर्व संरक्षण आहे. फक्त हा एकच स्तंभ असा आहे की ज्याला कुठल्याही प्रकारचं संरक्षण नाही, तरी सुद्धा माध्यम मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी उघडकीस आणत असतात, लढत असतात. एक खूप चांगला शेर या निमित्ताने मी इथे ऐकू इच्छितो. आपण सगळेजण पत्रकारितेशी कुठल्या तरी याच्याने अनुषंगाने संबंधित आहात म्हणून. धरा लूट लेंगे, अनल लूट लेंगे, गगन लूट लेंगे, चमन लूट लेंगे, कलम के सिपाही अगर चुप रहे तो वतन के पुजारी वतन लूट लेंगे. ही अशी परिस्थिती आपल्या सगळ्या अवतीभोवतीच्या वातावरणात असताना माध्यम लढत असतात. आता ज्या प्रकारे एकनाथ खडसेंना साक्षात्कार झाला की माध्यमांनीच ही ट्रायल घेतली आणि माध्यमांमुळेच मला राजीनामा द्यावा लागत आहे, याच्या आधी सुद्धा आपण छगन भुजबळ जे आता तुरुंगामध्ये गेलेले आहेत, हे जेव्हा विदेशातून परत आले तेव्हाची त्यांची प्रेस कॉन्फरन्स आठवून बघा सगळ्यांनी, कशा पद्धतीने त्यांनी माध्यमांवर तोंडसूक घेतलेलं होतं. हे ताजं मी उदाहरण सांगतोय. अशी अनेक उदाहरणं सांगता येईल. अआपल्याला या वादात जायचं नाहीये. माध्यम आपली काम करत असतात. राजकीय पक्षांचं जे काम आहे, चांगली कामं असतात ती सुद्धा माध्यम लोकांसमोर नेतात. प्रसार माध्यमांच्या ते कामच आहे. परंतु जेव्हा राजकीय पक्षांची जी मोठी मातब्बर मंडळी आहे ते वेगळ्या पद्धतीने किंवा चुकीच्या पद्धतीने वेगळ्या वाटेने जात असतील तर ते सुद्धा माध्यम दाखवतात, त्यावर प्रकाशझोत टाकत असतात. मंदार सर, राजेंद्र, एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये या निमित्ताने मांडायचा आहे तो हाच आहे की महाराष्ट्रातले सर्व पक्षांमध्ये जे प्राबल्य वाढलेलं आहे, मातब्बर नेत्यांचं प्राबल्य वाढलेलं आहे, पैशाचं प्राबल्य वाढलेलं आहे आणि या पैशाच्या प्राबल्यापुढे त्या राजकीय पक्षांमधले अनेक चांगले कार्यकर्ते किंवा अनेक होतकरू लोक जे आहेत, ज्यांना खऱ्या अर्थाने जनतेची कामं करायची आहेत, अशी माणसं मागे पडत चाललेली आपण बघितलेली आहेत. गेल्या अनेक वर्षांमध्ये ही परिस्थिती आपण बघतोय आणि ती परिस्थिती झपाट्यानं या सगळ्या मातब्बर मंडळींनी एक प्रकारे त्यांनी त्याचं कॅनिबलिझम केलेलं, एक प्रकारे ते अक्षरशः खाऊन टाकलेले आहेत हे पक्ष. अशी परिस्थिती प्रत्येक पक्षामध्ये आपल्याला दिसते. त्या अर्थाने जर बघितलं तर या पक्षांचं
पक्षांचा सगळ्यात मोठा या पक्षांना जर का धोका असेल तो या पैशाचा धोका आहे. आणि ह्या पैशाचं जे एक प्रकारचं प्राबल्य राजकारणावरती आहे ते कमी होण्यासाठी याच पक्षातल्या अध्यक्षांनी, याच पक्षप्रमुखांनी काहीतरी करण्याची ही वेळ आहे. त्याच्या निमित्तानं आज खडसेंच्या निमित्तानं हे अतिशय स्पष्ट झालेलं आहे. पुन्हा एकदा भाजप असेल किंवा इतर कुठलेही पक्ष असतील, या पक्षांवरती ज्या पद्धतीनं पैशाचं प्राबल्य वाढताना दिसतंय ते अतिशय चिंताजनक आहे. महाराष्ट्रामध्ये अशी वेगवेगळे सातरप्स आहेत, रिजनल सातरप्स आहेत, प्रादेशिक तिथले दादा लोक आहेत. या सगळ्या माणसांवरती कुठेतरी वचक पाहिजे. प्रत्येक घराण्यामध्ये ज्या पद्धतीनं राज्यामध्ये एक प्रकारे त्यांचीच ती मालकी असल्यासारखी, त्यांचाच तो पूर्ण प्रदेश असल्यासारखं जे एक प्रकारे आंदण दिलेलं आहे प्रत्येक पक्षांनी, त्यामुळे ही परिस्थिती त्या पक्षांवर येते. हे सुद्धा या पक्षांनी खरं नोंद घेण्याची ही वेळ आहे असं मला वाटतं. अगदी खरं आहे. मला ब्रेक घ्यायचा, ब्रेकनंतर डॉक्टर तुमची प्रतिक्रिया घ्यायची. मला ब्रेकची वेळ दिली, ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो चर्चेतला राहिलेला आहे त्याविषयी आपण बोलू. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. खडसेंच्या राजीनाम्याच्या नंतरच्या एकूण सगळ्या उपस्थित प्रश्नांवरती आपण चर्चा करतोय. आता स्टुडिओमध्ये आपल्याकडे नवे पाहुणे आलेले आहेत. विद्या चव्हाण आपल्यासोबत आहेत, राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रवक्त्या. मधू चव्हाण आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते आलेले आहेत आणि राजू वाघमारे तर आहेतच. आणि मंदार सर पुण्यावरून आपल्यासोबत आहेत, महेश सर देखील आहेत. राजू वाघमारे, मगाशी जे सगळे आरोप काँग्रेसवरती झाले होते त्याविषयी तुम्हाला बोलायचं होतं, मग आपण पुढे जाऊ. कसं आहे की मगाशी असे आरोप करण्यात आले की नैतिकतेच्या प्रश्नावर खडसेंनी राजीनामा दिला. अहो, नैतिकता कशाला म्हणतात? आमच्या अध्यक्षांवर आरोप केले. ज्यावेळी माननीय अध्यक्ष अशोकरावजी चव्हाण मुख्यमंत्री होते आणि हे आरोप झाल्या त्यांनी स्वतःहून हा राजीनामा दिला. त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं नव्हतं, त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मुख्यमंत्री पद सोडलं. इथे खडसेंना पूर्ण पक्षाला 10 वेळा समजावावं लागतंय. खडसेंनी पक्षाबरोबर दमदाटी केली, तिकडच्या कॉर्पोरेटर्स लोकांना राजीनामे द्यायला लावले, पक्षाला वेठीला धरण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि हे लोक आम्हाला शिकवणार की नैतिकता काय असते ती. ज्यावेळी अमित शहांना अध्यक्ष केलं पक्षाचं त्यावेळी त्यांच्यावर कुणाचे आरोप होते? बंडारू लक्ष्मणांना लाच घेतली म्हणून बातम्या प्रसिद्ध झाल्या. जोपर्यंत व्हिडिओ येत नव्हता तोपर्यंत यांच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला नाही. आणि हे आम्हाला सांगणार की नैतिकतेला धरून बीजेपी चालतं आणि काँग्रेस चालत नाही. अहो, व्यापम मध्ये 54 लोकांचे खून झाले तरी ते शिवराज चव्हाण अजूनही मुख्यमंत्री म्हणून बसले आहेत आणि पंतप्रधानांचं त्यांच्या विरोधात किंवा त्या संदर्भात एकही वक्तव्य नाही. त्याच्यामुळे बीजेपीचा जो चेहरा, पार्टी ऑफ द डिफरन्स, हा जो पूर्णपणे मास्क होता, हा मास्क आता गळून पडलेला आहे आणि जो खरा चेहरा आहे तो चेहरा आता समोर आलाय. त्याच्यामुळे उसना अवसान आणून आम्ही अजूनही भांडण्याच्या तयारीत आहोत आणि आम्ही अजून काहीच केलं नाही असं दाखवत मीडिया समोर यायचं. अहो, तुमच्याकडून घडलंय काय? याच्या पूर्वीचे तुमची उदाहरणं बघा, तुमचे 2-2 अध्यक्ष बघा. ज्या अध्यक्षावर खुनाचा आरोप आहे त्या माणसाला तुम्ही अध्यक्ष केलं. याच्यात तुमची नैतिकता आहे का बीजेपीची? ह्या नैतिकतेच्या गोष्टी यांनी अजिबात करू नये. यांनी आता ज्या गोष्टी बाहेर येत आहेत त्याच्यावर लक्ष द्यावं. आणि ज्याप्रमाणे खडसेंचा राजीनामा घेतला, या सगळ्या विरोधी पक्ष, मीडिया आणि आरटीआय ऍक्टिव्हिस्ट यांच्या सगळ्या या महाराष्ट्राच्या दबावामुळे, त्याच पद्धतीने जे पुरावे पंकजा मुंडेंच्या संदर्भात तिकडे आलेले आहेत सभागृहामध्ये, जे पुरावे आम्ही दिलेले आहेत, जे विनोदजी तावडे यांच्या संदर्भात, डिग्रीच्या संदर्भात आणि इतर गोष्टी संदर्भात जे पुरावे दिलेले आहेत, या सगळ्या पुराव्यांची चौकशी व्हावी. आणि आता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही निवृत्त न्यायाधीशामार्फत करतोय. आता हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. या राजेंद्रजी, या सरकारच्या चौकशीच्या कारभारावर आमचा अजिबात विश्वास नाही. म्हणून आम्ही सुरुवातीचे स्टेटमेंट आमच्या अध्यक्षांनी दिलेली की उच्चस्तरीय समिती नेमून, कारण काय, आजच्या पेपरची बातमी बघा. आजच्या पेपरला दिलेलं आहे की MIDCच्या संदर्भातली जी कागदपत्र आहेत ती कागदपत्र गहाळ झालेली आहेत. याच्या अगोदरचं उदाहरण की 150 कम्प्युटर्सना, आपल्या चॅनलवरच आपण तो शो केला, रेव्हेन्यू मधल्या 150 कम्प्युटर्स मध्ये लोगी व्हायरस गेला होता. आता ते पेपर्स गायब झालेले आहेत. ते जे भंगाळे म्हणून जे हॅकर्स आहेत त्यांना धमक्या आलेल्या आहेत. त्यांच्या ईमेलचा पासवर्ड बदलण्याचा प्रयत्न होतोय. त्याच्यामुळे या सरकारच्या ताब्यात
या सगळ्या प्रकरणाच्या चौकशी निपक्षपातीपणाने होईल याची शक्यता अजिबात नाही. कारण NIA वर जो सरकार दबाव आणू शकतं, NIA वर दबाव आणून ज्या गुन्हेगारांना सरकारच्याच यंत्रणेने ज्यांना गुन्हेगार ठरवलं त्यांना क्लीन चिट देऊन सोडू शकतात, त्या सरकारवर अशा पद्धतीची चौकशी ही चांगल्या पद्धतीने होईल याची सुतराम शक्यता नाही. ठीक आहे, म्हणून उच्चस्तरीय समिती नेमावी. तुम्ही जे निपक्षपाती चौकशी करायला असा विश्वास त्यांना वाटत नाही. मला असं वाटतं की ते आता बोलले त्याच्यामध्ये एकही शब्द मी बोललो नाही. ते जर आता इथे मध्ये मला अडवताना बोलले तर मी आपली क्षमा मागून इथून निघून जाईन. त्याचं कारण असं की मी पूर्ण ऐकले त्यांचं, त्यांनी तेवढंच तारतम्य ठेवावं. असं आहे की एका घराण्यामध्ये 60 वर्ष एका घराण्याचं पाणी भरणाऱ्याने आम्हालाही शिकवू नये. मुद्दा नंबर 1. आता या ठिकाणी नैतिकतेच्या गोष्टी वगैरे सगळ्या ठीक आहेत. आरोप एकही सिद्ध झाला नाही. गजानन पाटील आरोप सिद्ध झाला नाही, पुरावा कोणी दिला नाही. यांनी आता ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, गिरीश बापट यांचा विश्वास नाही ना या देशातल्या कोर्टावर. माझा तरी विश्वास आहे. त्यांनी कोर्टात जावं, सगळे आरोप त्या ठिकाणी करावं. जसं रामदास नाईकनी न्यायमूर्ती लेंटिनच्या समोर जाऊन त्या ठिकाणी सभागृहात आरोप केल्यानंतर काही केलं नाही. रामदास नाईक आणि मधु देवळेकर त्या ठिकाणी कोर्टात गेले, सभागृहात ऐकलं नाही म्हणून, आणि कोर्टाने आदेश दिले. सुरेश कलमाडींच्या विरोधात कागदोपत्री सर्व पुरावे देऊन सभागृहात काही केलं गेलं नाही आणि कोर्टात गेल्यानंतर ते जेलमध्ये गेले. त्या ठिकाणी व्ही राजाच्या बाबतीत तेच झालं. श्रीमती इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये अलाहाबाद हायकोर्टामध्ये ललित नारायण मिश्रांच्या कोर्टामध्ये त्या ठिकाणी अनसिटेड प्राईम मिनिस्टर निर्णय दिला. त्यांनी राजीनामा नाही दिला. एका स्ट्रोक ऑफ द पेनमध्ये सगळी घटना बदलून टाकून सगळ्या देशाचा तुरुंग करून टाकला. रिट्रॉस्पेक्टिव्ह कायदे केले, घटनेत बदल केले. माननीय राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सभापती आणि पंतप्रधान यांच्यावर क्रिमिनल आरोप सुद्धा करता येणार नाहीत. त्यांनी शिकवली नैतिकता. ललित नारायण मिश्रांचा खून घडवून आणला. परदेश व्यापार मंत्री होते ललित नारायण मिश्रा, आणि सतरंजाच्या ऐवजी त्या ठिकाणी चिंध्या आल्या. सभागृहात चर्चा झाली. ललित नारायण मिश्रा म्हणाले, एक अर्ध्या मिनिटात संपवतो मी. ललित नारायण मिश्रा म्हणाले की मी उद्या सभागृहात सांगतो की हा पैसा मला दिलाय तो कुठे गेला. श्रीमती इंदिरा गांधीने त्यांना सांगितलं की तुम्ही बोलू नका, मी पार्लमेंटमध्ये उत्तर देईन. आणि त्या ठिकाणी ललित नारायण मिश्रांचाच खून झाला. नगरवाला प्रकरणात स्टेट बँक ऑफ इंडियामधून 60 लाख रुपये इंदिरा गांधींचा आवाज काढून काढण्यात आले. मल्होत्रा नावाच्या कॅशियरला त्या ठिकाणी दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये ट्रकने उडवण्यात आलं. कुठल्याही प्रकारचे 1971 तिहार जेलमध्ये मी त्यावेळेला सिमला कराराच्या आंदोलनाच्या वेळेला होतो. नगरवाल्याच्या आईने सांगितलं की याची चौकशी करा, आणि त्या ठिकाणी त्याचा संशयास्पद मृत्यू घडवून आणला गेला तिहार जेलमध्ये. पारशी माणसांना जाळत नाहीत किंवा पुरत नाहीत त्या ठिकाणी. नाही 2 मिनिटं थांबत आहे, तुम्हाला मी काय बोलत नाही. बोलतो ना, तुम्ही बोलताना बोलू नकात ना प्लीज. ताई तुमच्याबद्दल मला खूप आदर आहे. तुम्ही एका चळवळीतले आहात, मला खरंच आदर आहे. मी बोलायचं म्हणून बोलत नाही. त्या ठिकाणी केला गेला. मुद्दा राहिलेला आहे की राजकारणात एकमेकांवर आरोप करणं ठीक आहे. गजानन पाटीलच्याबद्दल काही सिद्ध झालं नाही. या ठिकाणी त्यांनी जो आरोप दुसरा झाला तो दाऊदच्या बद्दल ATSने चौकशी केली. आता सुद्धा चौकशी आहे. मुद्दा फक्त एकच राहिलाय, क्लोन कोणी केलं. यांनी आता NIR मध्ये सांगतो, आता तो खरं मुद्दा नाही आहे. 6 मुस्लिम लोकांना त्या ठिकाणी निर्दोष म्हणून सोडून दिला त्याला मालेगावच्या संबंधी. त्याच आरोपाखाली त्या ठिकाणी साध्वीला आणखीन पुरोहितला ठेवलं. मग पुरोहितांवर आरोपपत्र ठेवल्यानंतर इमिजिएटली जे 6 निर्दोष होते त्यांना सोडायला पाहिजे होतं. त्यांना 6 वर्ष का ठेवलं? आज त्याचा शोध घेतला गेला नाही. त्याचा शोध म्हणजे जर मी खून केला नाही म्हणून मी निर्दोष आहे, यांनी केलं आणि ह्यांना पकडलं तर मला इमिजिएट सोडायला पाहिजे होतं. मला 6 वर्ष सोडवलं आणि पुन्हा बोंबावा म्हणकीन की निर्दोष लोकांना झाला. आता राहिला मुद्दा त्या ठिकाणी जमिनीचा. जमिनीच्या बद्दल सुद्धा त्या ठिकाणी 1961 साली ते डिक्लेअर झालं. 72 सालपासून 48 सालापर्यंत अवॉर्ड डिक्लेअर झाला नाही. 2010 साली त्यांनी स्वतः उकानेनी जाऊन पेपरमध्ये जाहिरात दिली की मलाही विकायचंय म्हणून. त्यावेळेला अधिक एक्स्ट्रा हक्कदार म्हणून म्हणतात त्याचं नाव तिथे नोंदवण्यात आलं. आलं लक्षामध्ये. आता काँग्रेसच्या प्रवक्त्याने, मी त्यांचं नाव घेत नाही, माझे ते चांगले मित्र आहेत अधिकार, पण आता बोलल्यामुळे बोलतो मी, आता नाही आहेत नसताना एखाद्याचं नाव घेणं बरं नाही. 8 कोटी त्यांना चॅलेंज दिलंय 400 कोटीचं. आता 3-4 दिवस हे झाल्यानंतर लगेच घे सुरीने मार उरी असं होत नाही हो. असं कधी होत नाही. निलंगेकरांना राजीनामा दिला गेला, कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने स्ट्रिक्चर पास केल्यावर दिला गेला. तरी सुद्धा खडसेंना असं वाटलं की बाबा माझ्यामुळे पक्ष कशाला अडचणीत. लगेच आज एखादा आरोप झाला की दुसऱ्या दिवशी राजीनामा 4-5 दिवसात नाही वाटलं, आज वाटलं पाहिजे. मी तोच तुम्हाला प्रश्न विचारतो. मीडिया ट्रायल सुरू केली काही लोकांनी. मीडिया ट्रायल फार या देशात हल्ली लवकर व्हायला लागले. मीडियाचा प्रभाव जनमत करण्यासाठी असावा लागतं. ऐकून घ्या प्लीज.
जनमत करणे आमच्यावर तुम्ही नक्की अंकुश ठेवा, नाही तर आम्ही बेछूट वागू. हे बरोबर आहे. आणीबाणीच्या काळात ह्याच मीडियाने ह्याच वर्तमानपत्राने त्या ठिकाणी सुप्त अशी शक्ती निर्माण केली आहे देशात. आम्ही त्यांना मानतो, आजही मानतो, म्हणून चर्चेला आलो. म्हणून त्याला तुम्ही मीडिया ट्रायल म्हणता दुसऱ्या भाषेमध्ये जेव्हा आरोप होतात तेव्हा. बरोबर. मीडिया त्यामुळे काय झालं की ते म्हणाले की बाबा असे लगेच आरोप झाले. मंत्रिमंडळ खाली होलो सगळं 2 दिवसात. 4-5 आरोप तो अमुक केलेत. विनोद तावडेंवर आरोप झाला की 10वीच्या परीक्षेला त्या ठिकाणी डमी बसवला होता. जेव्हा चौकशी केली तेव्हा विनोद तावडे 10वीत असताना तो पोरगा 4थीमध्ये होता. आणि माझं ऐकून घ्या. आणि म्हणून गिरीश बापटांच्यावर आरोप केला गेला. आता गिरीश बापटांची फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट आपण जर बोलायचं झालं तर एक चूक झाली असेल असं आपण गृहीत धरू. मी ते मानत नाही, पण गृहीत धरू. काय तर जी डाळ जप्त केली ती रेशनिंगच्या दुकानाच्या माध्यमातून विकण्याच्या ऐवजी पुन्हा त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही परत करतो, पण तुम्ही शासन सांगेल त्या दरामध्ये विकली पाहिजे. तो वादाचा मुद्दा होऊ शकतो. भ्रष्टाचाराचा आरोप म्हणजे जी चिकी त्या ठिकाणी काढलीच नाही, घाण होती वगैरे याचा प्रचार सुरू झाला. आणि आता सेल्फी बद्दल आरोप. अब इतका पोरकट, शेमलट आणि बेसलेस आणि संतापजनक आरोप. एक फोटो काढला आणि त्या ठिकाणी पाणी दिसल्यानंतर तुम्हाला बोलायला देणार आहे तो. मी त्यावेळेला अजिबात डिस्टर्ब करणार नाही तुम्हाला. तुम्ही अगदी वाटेल ते बोलला तरी डिस्टर्ब करणार नाहीये. मी ते पथ्य पाळणार आहे सभ्यतेची. तर त्या ठिकाणी सेल्फी त्यांनी काढला. काय मोठं महाराष्ट्राचं नुकसान झालं, हल्ल कल्लोळ. सेल्फी काढला, काय झालं सांगा. महाराष्ट्राचा आर्थिक सेल्फीचा मुद्दा निराळा खडसेंच्या मुद्द्यावर. त्यामुळे आता सेल्फीच्या मुद्द्यावर आता चौकशी ह्यांनी सूचना करावी. विरोधी पक्षाच्या मतांचा आदर करून कोणाकडून चौकशी करावी ती सांगावी. त्यांच्या मतांचा आदर करून आम्ही समिती नेमून चौकशी करू. चौकशीत जर त्या ठिकाणी दुसरं सायमल्टेनियसली सगळे पुरावे एकत्र करून त्यांनी रिट पिटिशन करावं, 1 साइडेड करावं, जेलमध्ये पाठवावं. खडसेना जेलमध्ये पाठवावं. आता भुजबळ जेलमध्ये गेल्यात. व्यक्तिगत सांगतो आमच्या सरकारनं फार राजकीय सोडाने आम्ही जितमया पेढे नाही वाटले आम्ही. आता जसे जळगावला पेढे वाटले गेले, आम्ही पेढे नाही वाटले. मग शिवसेना जसं म्हणाली असं मी म्हणत नाही. पेढे वाटले का नाही तर निराळा मुद्दा. कुणी वाटावे तो मुद्दा नाहीये. मुद्दा असा आहे नाही विद्यार्थी येतो. मुद्दा असा आहे की वाक्य सांगतो नाही तुमच्या जितमयावरती मला प्रश्न विचारायचा की तुम्ही म्हटलं जरी नसलं, जसं रावसाहेब दानवे म्हणाले की भाजप पूर्णपणे खडसेंच्या पाठीशी आहे. रावसाहेब दानवे म्हणाले हो ऐका ना पुढचा प्रश्न. त्याच्यावर शिवसेना असं म्हणते की जर खडसेंना राजीनामा देणं अपरिहार्य होतं, घेणं अपरिहार्य होतं सरकारला, आणि प्रदेशाध्यक्ष म्हणतात की ते निर्दोष आहेत, मग सिद्ध का करून दाखवत नाही कोण? असा शिवसेनेचा प्रश्न आहे. तुमच्याच मित्र ऐकून घ्या. सत्तेत असलेल्या भारत त्या शिवसेना आमचा मित्र पक्ष आहे आणि अशा नेत्यांचा पक्ष आहे की ज्यांच्याबद्दल आमच्या मनात आजही आदर आहे. पण शिवसेनेच्या काही नेत्यांच्या प्रत्येक शब्दाची दखल घेतली पाहिजे असं आम्हाला वाटत नाही. असं कसं काय म्हणताय? ऐकून घ्या ना. मला वाटतं ते म्हणतोय मी. मला सत्तेत असताना सुद्धा ते वाटेल ते बोलू शकताय. जाहीर तर मला बोलण्याचा अधिकार आहे. मग तेच बोला ना. म्हणून ते सांगतोय ना की त्यांच्या सगळ्याची त्यांच्या प्रत्येक वक्तव्याची दखल घेऊन आम्ही राजीनामा दिला नाही. मला एवढं शेवटी आपल्याला सांगायचंय, त्यांनी राजीनामा दिलाय. चौकशी होणार आहे. निपक्षपाती चौकशी कशी करायची ती त्यांनी सांगावी. त्यांचं आम्ही ऐकू त्या ठिकाणी. आणि ती चौकशी केल्यानंतर त्याच्यातून दूध का दूध आणि पाणी का पाणी रामदास कदम बाईंच्या भाषेमध्ये ते बाहेर येईल. संपेल तो विषय. ठीक आहे. ब्रेकची वेळ झाली आहे. दोघांनी पण बराच वेळ घेतल्यामुळे ब्रेक घेतो. ब्रेक घेऊन मी बाकी पाहुण्यांकडे येणार आहे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण खडसेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावरती चर्चा करतोय आणि याच्या पुढे चौकशी निपक्षपातीपणे कशी होईल वगैरे जे मुद्दे सगळे उपस्थित होत आहेत याविषयी आपण बोलणार आहोत. अंजली दमाने देखील आपल्यासोबत आता आझाद मैदानातून आलेले आहेत. मला विद्यार्थी तुम्हाला विचारायचे की ज्या प्रकारची ही सगळी चौकशी, राजीनामा, आता हे निपक्षपातीपणे होईल, हे मुद्दे उपस्थित होत आहेत. न्यायालयीन चौकशी खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांनी आता नेमलेली आहे. रिटायर्ड जजच्या अंतर्गत ही सगळी चौकशी होईल असं ते म्हणतात. पण एकूण या सगळ्या प्रकरणामध्ये भ्रष्टाचाराचं हे कुरण सगळ्याच पक्षामध्ये, आपण थोडं राजकारण बाजूला ठेवून चर्चा करूया, हे सगळ्या पक्षामध्ये हे निपटलं तर पुढे सत्ता जी म्हणूया, जी पारदर्शी, कुणीही येऊ, तुमचं सरकार येऊ किंवा यांचं सरकार येऊ, ती पारदर्शी दिसायला मदत होईल. नाही, शेवटी आपण हा विचार केला पाहिजे की भ्रष्टाचार म्हणजे काय. तर भ्रष्टाचार म्हणजे एक हाव आहे. मग तो फक्त राजकीय नेत्यालाच असते असं नाही आहे. ज्याला जेवढं मोठं पद मिळतो, जेवढा मोठा अधिकार मिळतो, त्याचा गैरवापर करून स्वतःच्या तुंबड्या कशा भरता येतील अशी जर प्रवृत्ती असली तर भ्रष्टाचार हा होतोच. म्हणजे मग तो शिपायाच्या याच्यावर असो, क्लर्क असो, किंवा एखादा मोठा साहेब असो का मंत्री असो.
म्हणजे ही प्रवृत्ती असते. ही प्रवृत्ती जोवर आपण त्यातनं काढत नाही तोवर आपल्याला ह्या गोष्टींचं उत्तर मिळणार नाही. त्यामुळे जेव्हा आपण अशा मोठ्या पदावर बसतो तेव्हा आपण आता 11 कोटी महाराष्ट्राच्या जनतेसाठी आपण शपथ घेतलेली आहे. आपण ज्या पदावर बसलो त्या ज्या कल्याणकारी योजनांचा किंवा कल्याणाचा विचार करणार आहे. आणि आज खडसेंकडे जेवढी 10 का 12 खाती होती त्यातलं महसूल खातं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. आणि तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात जमिनींचा जो गैरप्रकार करून घेतलेला आहे. म्हणजे पहिलं प्रकरण जे त्यांचं निघालं ते MIDCच्या जमिनींचं जे आलं तो 40 कोटीची जमीन 3-3.5 कोटीमध्ये तुम्ही करून घेतलं, तुमच्या पत्नीच्या नावावर केलं. आणि हेमंत गावंडे ज्याने हे सगळे कागद पुरावे पत्र दिलं हे दिलं त्याच्यानंतर त्याच्यावरतीच पुण्याच्या पोलिसांवरती त्यांनी प्रेशर आणलं की तुम्ही याच्यावरती खोट्या केसेस घ्या आणि असं याला धमकावणी द्या. सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना बोलवून खडसेंनी अशा प्रकारे केलं. म्हणजे एक एक प्रकरणं बाहेर येत गेले आणि एक एक प्रकरणं कसे दडपायचे, अधिकाराचा त्याच्यावर कसा उपयोग करायचा, अशा प्रकारे खडसेंनी जे तंत्र वापरलं त्याच्यामुळे एक रोजची नवीन नवीन प्रकरणं आल्यानंतर आणि ज्यावेळी दाऊदच्या कॉल्स म्हणजे गेल्या 3-4 महिन्यामध्ये 6-7 वेळा दाऊदशी बोलणं झालं असं ऐकल्यानंतर जे खडसेंना पाठिंबा देत होते ते सुद्धा त्यांनी सुद्धा विचार केला की आता बस, आता आपण नाही पाठिंबा देऊ शकत. म्हणजे जो आंतरराष्ट्रीय कुविख्यात गुंड आहे त्याच्याबरोबर जर फोनवर बोलणं होत असेल आणि जो भंगाळे आहे त्याचं काहीच नाही ना, त्याला काय खडसेंना फसवायचं म्हणून नाही, त्याने जे हॅकरने जे त्याच्याकडे जे जे कॉल्स आले त्याच्यातनं त्याला नंबर बघितलं तर हा एका मंत्र्याचा खडसेंचा नंबर आहे. तर आता त्याला धमकवण्याचं काम सुरू झालंय. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही धमकवत गेला सगळ्यांना आणि जर हे पुरावे जेव्हा आता केव्हा तुम्ही जर कोर्टात गेला कुठलीही चौकशी तुम्ही नेमा, कुठलाही आयोग तुम्ही नेमा, पण हे जे चौकशी आयोगामध्ये जे पुरावे येणार आहेत ते महत्त्वाचे आहेत. आणि एखाद्या प्रतिष्ठित आणि एखाद्या मंत्रिपदावरच्या माणसाचे जेव्हा पुरावे गोळा केले जातात ते पुरावे नष्ट होणार नाही, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही ह्याची खात्री सुद्धा घेतली पाहिजे. पण आज ते पुरावे बदलले जाणार नाहीत हे कशावरनं? कारण महाराष्ट्रातही तुमची सत्ता आहे, कायदा सुव्यवस्था तुमच्याकडे आहे, केंद्रात पण तुम्ही सत्तेवर बसलेले आहात. आज सगळे दादरीपासून आपण बघितलं तर एक एक म्हणजे दाभोळकर आणि पानसरे आणि कलबुर्गींच्या खुनापासून आपण जर विचार केला तर एक एक पुरावे आणि हे सगळं साक्षीदार कसे बदलले जात आहेत, कसे प्रकार हे सगळं आपण रोज बघतोय. त्यामुळे ह्याच्यावर किती विश्वास ठेवायचा? त्यामुळे ही चौकशी कशी होणार, यांना शिक्षा कशा होणार, हे सगळं आपल्याला फार म्हणजे डोळ्यात तेल घालून याच्यावरती सर्वसामान्य माणसापासून जे ऍक्टिव्हिस्ट आहेत, आमच्यासारखे जे विरोधी पक्षामध्ये आहेत, ह्या सगळ्यांची एक जबाबदारी आहे की खरं ज्यांच्यावरती आरोप झाले त्यांना शिक्षा सुद्धा झाली पाहिजे. त्यांना शिक्षा सुद्धा झाली पाहिजे. डॉक्टर वाघमारे, मला या मुद्द्याकडे लक्ष वेधायचं आहे की गजानन पाटलांबद्दल आपण बोललो, मधुजी म्हणाले गजानन पाटलांचं काय. अहो, गजानन पाटलाचं जर आपण CCTVचा रेकॉर्ड जर बघितला तर खडसे साहेबांच्या अँटी चेंबर पासून ते खडसे साहेबांच्या बंगल्यापर्यंत गेली 15 वर्ष हा माणूस खडसे साहेबांबरोबर कंटिन्यू आहे. ACBनी जे पंच नेमलेले आहेत राजेंद्रजी, ते पंच ACBचे लोक आहेत आणि त्याच्यामध्ये गजानन पाटलाचं रेकॉर्डिंग त्यांनी केलेलं आहे. आणि एवढं असूनही खडसे साहेब टीव्हीवर येऊन मीडिया समोर येऊन काय बोलत होते की गजानन पाटलाला सुरुवातीला म्हणाले मी ओळखत नाही, नंतर म्हणाले की मी ओळखतो, माझे संबंध आहेत. आणि जेव्हा जास्त पुरावे आले तेव्हा त्यांनी कबूल केलं की तो माझ्या बरोबर असायचा. हा झाला एक मुद्दा त्यांच्यावरचा जो आरोप आहे त्याचा. MIDCचं प्रकरण जर तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये जी ड्युटी भरलेली आहे, साधं उदाहरण सांगतो, ती स्टॅम्प ड्युटी जी भरलेली आहे ती त्या रेग्युलर जी अमाऊंट भरावी लागते त्याच्यापेक्षा कमी आहे. आणि जर असं होत असतं त्यावेळी जो स्टॅम्प ड्युटी माणूस जो घेतो त्यांनी ते प्रकरण कलेक्टरकडे पाठवायचं असतं आणि कलेक्टर ॲडज्युडिकेशन करून तुमची स्टॅम्प ड्युटी ठरवत असतो. इथे रेव्हेन्यू डिपार्टमेंट खडसेंकडे आहे, हे प्रकरण त्या कलेक्टरकडे त्यांनी पाठवलं नाही, त्यांनी तिथल्या तिथे ते भरून घेतलं. 2010 मध्ये ज्यावेळी तो माणूस विकत होता त्यावेळी MIDCनी त्याला अडता घातला आणि सांगितलं ही जमीन आमची आहे, तुझी नाही, तुझं नाव इतर हक्कांमध्ये आहे. कोर्टामध्ये केस आहे त्याच्यामध्ये MIDC भांडते की ही जमीन आमची आहे म्हणून, आणि तरी खडसे साहेब ती जमीन स्वतः विकत घेतात. ती विकत घेण्याच्या आधी खडसेंनी 1 महिन्यापूर्वी मार्चच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये MIDC आणि रेव्हेन्यूच्या ऑफिसर्स लोकांची मीटिंग घेतली. कॉम्पन्सेशन किती द्यायचं,
कुठच्या पद्धतीने द्यायचं याबाबतची मीटिंग घेतली आणि त्याच्यानंतर ती जमीन 27 एप्रिलला त्यांनी विकत घेतली. म्हणजे हा स्वतःच्या पदाचा केलेला गैरवापर आहे. आणि अशा पद्धतीने दाऊदचं प्रकरण घ्या, ज्यावेळी फोन कॉल आले म्हणजे ऐका सरकार म्हणते सगळी चौकशी करू, समिती तर नेमलेली आहे सरकार. प्रश्न असा आहे की एका बाजूला भारत माता की जय म्हणून आपण घोषणा द्यायच्या, त्या घोषणा समोरच्यांकडून वधवून घ्यायच्या आणि त्या भारत मातेवर ज्यावेळी एखादा टेररिस्ट अटॅक करतो तो त्या भारत मातेच्या जीवावर उठलेला आहे. त्या भारत मातेच्या जीवावर उठलेल्या त्या टेररिस्ट बरोबर 7-7 वेळा बोलणी करायची, यालाच भारत. ठीक आहे मधुजी, येतो तुमच्याकडे येतो मधुजी. अंजली दमानिया, ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी आता सगळा राजीनामा स्वीकारलाय आणि न्यायालयीन चौकशीची समिती रिटायर्ड जजच्या अंतर्गत नेमलेली आहे, याच्यावर काय प्रतिक्रिया तुमची? नाही, मुळात मी जे उपोषण सुरू केलं होतं तेव्हाच माझ्या या 2 मागण्या होत्या की राजीनामा हा त्यातला पहिला भाग झाला, पण मोठा भाग हाच होता की त्याच्यावर इन्क्वायरी व्हावी आणि ती पण कोर्ट मॉनिटर्ड इन्क्वायरी व्हावी. ह्याच्यासाठी की आत्तापर्यंत आपण बघतोय सगळे नेते ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात हे आरोप झाल्यानंतर राजीनामे देतात आणि काही काळानंतर पुन्हा राजकारणात येतात आणि पुन्हा ॲक्टिव्ह राजकारणात येतात. नंतर आपण बघतो की समजा फार गंभीर असेल इन्क्वायरी तर अशा लोकांना सरळ कुठल्या तरी गव्हर्नर बनून कुठल्या तरी स्टेटमध्ये पाठवलं जातं, हे एवढ्यासाठी की त्यांच्यावर कुठच्याही पुढची एन्क्वायरी सुरू होऊ नये. तर मला हेच नको होतं, म्हणूनच मी मागणी केली होती आणि उपोषणावर बसले होते. त्याचं कारण मुळात हेच होतं की मला इन्क्वायरी हवी होती आणि इन्क्वायरी मलाच असं नाही पूर्ण महाराष्ट्रालाही इन्क्वायरी हवी होती. प्रत्येक वेळेस आम्हाला म्हटलं जायचं की तुमच्याकडे पुरावे असले तर तुम्ही कोर्टात जा. आता माझ्यासारखी व्यक्ती जी 5 PI लढतीये तिने आता 6वी लढावी का आणि मग 7वी लढावी का? ही जर तुमच्याकडे यंत्रणा असेल, ACB असेल, ED असेल, EOW असेल, त्यांनी ही चौकशी करावी. करप्शन, मनी लॉन्ड्रिंग, कॉर्पोरेट फ्रॉड्स ही सगळी यंत्रणा तपासू शकते. आणि मग असं असताना मी कोर्टात का जावं? आणि कोर्टाकडे गेले तरी कोर्ट पुन्हा हेच डायरेक्ट करणार की ACB आणि EDनी चौकशी करावी. मग सरळ सरळ मी माझ्याच सरकारकडे, ज्यांनी आत्तापर्यंत भ्रष्टाचार मुक्त भारत देण्याबद्दल आत्तापर्यंत चर्चा आपण ऐकली, लोकांना भुलवलं म्हटलं पाहिजे, झुलवलं म्हटलं पाहिजे, हे जर करत असतील तर माझी सरळ मागणी हीच होती की चौकशी सरकारने करावी. आणि त्याचसाठी मी उपोषण हे केलं होतं. आज राजीनामा जरी दुपारी आला असेल मी उपोषण मात्र थांबवलं नव्हतं, कारण मला जोपर्यंत हे कन्फर्मेशन आलं नाही चौकशी जाहीर केल्यामुळे तुम्ही उपोषण सोडणार आहात का? अंजली दमानिया, चौकशी जाहीर मला जोपर्यंत मागे घेणार आहात का? मला आता क्लॅरिफिकेशनची मी वाट बघते. हे क्लॅरिफिकेशन त्यांच्याकडनं आल्यावर नुसता ट्विटवर मी विश्वास ठेवत नाही. क्लॅरिफिकेशन मला मिळाल्यावर मगच मी उपोषण सोडेन. याला तुम्ही जिद्द म्हणा, एकेखोरपणा म्हणा, जे म्हणायचं म्हणा, पण मी असं ठरवलंय की जोपर्यंत हे हातात पडत नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही. कोणत्या प्रकारचं क्लॅरिफिकेशन? माझी आणि एक विनंती आपल्याला, कारण मला आज दिवसभर बोलून थोडासा हे होत आहे. माझा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला की तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे हा सगळा निर्णय कळवलेला आहे, आपल्या पूर्ण समाजाला कळवलेला आहे. आपल्या देशामध्ये पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आणि सर्वच राजकीय पक्षाचे नेते आजकाल माध्यमांच्या समोर जाण्याच्या ऐवजी ट्विटच्या माध्यमातून आपले निर्णय जगजाहीर करत असतात. त्यामुळे तुम्हाला अजून कुठल्या क्लॅरिफिकेशनची अपेक्षा आहे? त्यांनी तर सगळ्या जगाला सांगितलेलं आहे ना. नाही, रिटर्न क्लॅरिफिकेशन अजूनही येऊ दे, मी त्याची वाट बघेन. मला उपोषण सोडायची काही घाई नाही, कारण आज 3रा दिवस आहे आणि असे अनेक दिवस मी काढू शकते, कारण मी जिद्दी आहे. मला जे हवं आहे ते मिळाल्याशिवाय मी मात्र इथून माघार घेणार नाही. निश्चित तुम्हाला शुभेच्छा आहेत आमच्या. तुमचा जो हट्ट आहे आणि तुम्हाला जे क्लॅरिफिकेशन हवं आहे ते मिळालं पाहिजे आणि आपण अपेक्षा करूया ही चर्चा सरकार पक्षातील लोक बघत असतील. इथे मधु चव्हाण सुद्धा आहेत, त्यांच्याकडून सरकार पक्षाकडे ही गोष्ट जाईल आणि त्यांच्याकडून काहीतरी यावर कारवाई होईल अशी आपण अपेक्षा करूया. हरकत नाही. ही चर्चा मधुजी, मी तुम्हाला ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक नंतर आपण ही चर्चा पुढे चालू ठेवणार आहोत आणि चर्चेनंतर पुढचा जो मुद्दा चर्चेतला असणार आहे तो म्हणजे मंत्रिमंडळाबाहेर खडसे गेल्यामुळं आता पक्षाची डोकेदुखी आणखी वाढेल का, की अजून काही त्याच्याविषयी वेगळे मुद्दे समोर येतात, ते चर्चेत घेऊया.
शेवटच्या भागात आपण येऊन पोहोचलेलो आहे खडसेंच्या सगळ्या प्रकरणावरती बोलत असताना शेवटी मला हा प्रश्न मंदार सर तुम्हाला विचारायचा शेवटचा की या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता एकनाथ खडसे मंत्रिमंडळाबाहेर राहणं हे पक्षाच्या दृष्टीने किती अडचणीचं ठरेल आणि किती पक्षाला डोकेदुखी ठरेल? राजेंद्र, खरं स्पष्ट म्हणायचं झालं तर अडचणीचं ठरण्याचं काही कारण नसावं. त्याचं कारण हेच आहे की खडसे यांच्यावरती जे गंभीर आरोप होते त्या आरोपांच्या दृष्टिकोनातून पक्षांनी जी कारवाई करायची ती कारवाई आता केलेली आहे. या कारवाईच्या पश्चात आता विरोधी पक्षांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत याच्या अगोदर सुद्धा अशा प्रकारच्या अनेक मागण्या झालेल्या आपण बघितलेल्या आहेत. आणि ज्या ज्या वेळेला एखादी चौकशी समिती लावली जाते त्यावेळेला ती निवृत्त न्यायाधीशामार्फत लावण्याचा प्रघात आहे. त्याच्यानंतर ती कोर्ट ऑफ इन्क्वायरीची करावी किंवा हायकोर्ट च्या मार्फत करावी किंवा नाही करावी हा त्या सत्ताधारी पक्षांनी आतापर्यंत घेतलेले अनेक निर्णय आपण बघितलेले आहेत. एक महत्त्वाचं आपल्याला बघायला पाहिजे की खडसे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर खडसे स्वतः काय करतात गेल्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ते आपल्याला बघावं लागेल. कारण कुठे ना कुठे पारदर्शीपणे भाजपला या सगळ्या प्रकरणामध्ये सातत्यानं येणाऱ्या काळामध्ये सत्य बाहेर आणावं लागेल. एसीबीची सगळ्यात मोठी चौकशी त्यांच्या निकटवर्तीय गजानन पाटील यांच्यावरती आहे ती चौकशी सुद्धा या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्याचं कारण हेच आहे की या सगळ्या चौकशीमध्ये जे संभाषण झालेलं आहे ते संभाषण सुद्धा येणाऱ्या काळामध्ये समोर यावं लागेल आणि ते समोर आल्यानंतर त्याचे परिणाम काय होणार आहेत ते खुद्द खडसेंवरती काय परिणाम होणार आहेत ते बघावे लागतील. या सगळ्या प्रकरणामध्ये एक नक्की आहे की भाजपनं विरोधकांवरती कुठे ना कुठे कुरघोडी केलेली आहे राजीनामा घेऊन आणि त्यातही मंत्रिमंडळ विस्ताराच्या अगोदर हे सगळं प्रकरण निवळलेलं आहे. विधान परिषदेच्या ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुका सामोपचारानं मिटवल्यानंतर बिनविरोध झाल्यानंतर हे प्रकरण भाजपनं हाताळलेलं आहे. कुठेतरी एक ही जी हाताळणी आहे ती नियोजित अशी वाटते, सुनियोजित अशी वाटते आणि या हाताळणीच्या पश्चात आता येणाऱ्या काळामध्ये अनेक अडथळ्यांच्या शर्यती भाजपला अजून असणार आहेत. कारण मंत्रिमंडळ विस्तार आहे आणि शिवसेनेबरोबरचे भाजपचे संबंध कसे येणाऱ्या काळात असतील हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय असणार आहे. मधु चव्हाण, शेवटी मला एवढंच त्या ठिकाणी म्हणायचं आहे की हे म्हणतात तसं बरोबर आहे. शेवटी कुठलाही पक्ष किंवा काय पक्षापेक्षा हे मी बोलण्यासाठी बोलत नाही किंवा तत्वज्ञान सांगत नाही. आम्हाला सुद्धा खडसे हे आमचे अतिशय 30-40 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्या नेत्याला अशा तऱ्हेच्या त्यातून आम्हाला पूर्ण विश्वास आहे. म्हणजे जेव्हा पक्ष त्यांच्या पाठीमागे खंबीर उभा आहे असं म्हणतो असं आमच्या पक्षात पद्धत नाही की त्याला एकदम फेकून द्यावं. जसं त्या ठिकाणी दमानिया वगैरे ज्यांना मानत होते तसं अण्णा हजारेंना फेकून दिलं केजरीवालनी एका फटक्यामध्ये. तसं कुठे त्या ठिकाणी इव्हन काँग्रेसमध्ये सुद्धा तसं फेकलं जात नाही. त्याचा पूर्ण विचार हीच पद्धत खरी असली पाहिजे. परंतु त्याच्याही पेक्षा इन्क्वायरी होईल. आता मुद्दा फक्त माझ्या मित्रांना एवढाच सांगतो की त्यांनी आरोप करावेत त्याच्यातून लोकशाही आणि समाजव्यवस्था नीट होईल. आता अंजली दमाने म्हणाले की मी स्वस्थ बसणार नाही. त्यांच्या उपोषणाबद्दल मला पूर्ण आदर आहे पण आम्ही तुमच्यासाठी नाही केलं. तुम्हाला नागपूरच्या जनतेने तुमची जागा दाखवलेली आहे. तुम्ही अनेक आरोप केलेत. जनता मूर्ख आहे का? जर गडकरी त्या ठिकाणी भ्रष्ट असते तर गडकरींना घरी ठेवून दमानियांसारख्या अतिशय चांगल्या नेतृत्वाला लोकांनी निवडून दिलं असतं. कारण या देशातल्या जनतेच्या विचारसरणीवर आमचा विश्वास आहे. ज्यावेळेला एक मिनिट अर्धा मिनिट इंदिरा गांधीने आणीबाणी आणली आम्हाला निवडून दिलं. आम्ही वेगळ्या कारभार करायला लागलो, चुका करायला लागलो, आपापसात भांडायला लागलो, पुन्हा इंदिराजींना लोकांनी निवडून दिलं. या देशामध्ये जनता प्रगल्भ आहे. मला एवढंच या ठिकाणी म्हणायचं आहे की हे जे आरोप वगैरे केले गेलेले आहेत त्या आरोपातून खडसे नक्की या ठिकाणी बाहेर पडतील. ठीक आहे, खडसे बाहेर पडतील विश्वास तुम्हाला? महेश सर, थोडक्यात. नाही, एकच म्हणजे आता ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून जी मतं आता या प्रकरणावर व्यक्त केलेली आहेत, भाजपने आपली बाजू मांडली, काँग्रेसने आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांची बाजू मांडली गेली. आपण आज दिवसभरात महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचे विधानं ऐकलेली आहेत आणि भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांनी याविषयी काय म्हटलं ते सगळं पाहिलेलं आहे. या सगळ्या प्रकरणाचा म्हणजे आता शेवट झाला असं लोकांना जरी वाटत असलं तरी मला असं वाटतं की ही नवी सुरुवात आहे. स्वच्छ राजकारणाकडे नेणारी ही एक नवी सुरुवात म्हणून आपण याच्याकडे बघितलं पाहिजे. सर्वच राजकीय पक्षांना यातून धडा घेता येईल आणि लोकशाही आपल्याला जर अधिक चांगली करायची असेल
तर भ्रष्टाचारापासून आपल्याला दूर जाण्याशिवाय पर्याय नाहीये. आपण सातत्याने पाहतो की भारताच्या विकासातील सगळ्यात मोठा अडथळा कोणता असेल तर भ्रष्टाचार आहे. आणि हा भ्रष्टाचार जर आपल्या संपूर्ण व्यवस्थेमधून जर निघाला आणि तो कुठल्याही पक्षाचं सरकार म्हणून मी बोलत नाही, सरकार कोणत्याही पक्षाचं असो, ते सरकार जर भ्रष्टाचार विरहित असेल तर असंख्य समस्यांनी वेढलेल्या अफाट लोकसंख्येच्या या देशामध्ये काहीतरी नवं वातावरण निर्माण होईल, एवढीच आपण अपेक्षा राजेंद्र करू शकतो. भ्रष्टाचाराला सगळ्यांनी विरोध केला पाहिजे. म्हणजे अगदी ज्या पक्षाशी संबंधित नेत्याच्या विरोधात भ्रष्टाचाराची चर्चा होते त्याला त्या पक्षातील लोक ज्या दिवशी विरोध करायला लागतील ना त्या दिवशी या देशातील भ्रष्टाचार कमी होईल. अगदी खरं आहे की त्या सगळ्या मुद्द्यावरती आता पुढे काय होतंय बघावं लागणार आहे. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचे. माझा वेळ संपलाय. निष्पक्षपातीपणे सरकार आता चौकशी करेल आणि चौकशीतनं काय मुद्दे समोर येतील याची तुम्हाला आम्हाला आता वाट बघण्याशिवाय पर्याय नाही. इथंच थांबू. पाहा फक्त 5 लोक.